प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे आपलं शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाचं फेसबुक पेज देखील आपण सुरू केलेलं आहे, ते देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्चचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. अनेक या ठिकाणामध्ये फोन येतात, अनेक प्रार्थना विनंती या ठिकाणामध्ये येतात आणि परमेश्वर अद्भुतरित्या या चॅनलच्याद्वारे आणि प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. अनेक साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. आज आपल्यामध्ये बहीण आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो ते यावेळेस पुढे येतील. आज आपल्यामध्ये बहीण आव्हाड या ठिकाणामध्ये आलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मुलाच्या जीवनामध्ये घडलेली साक्ष आहे. त्यांच्या मुलाचं नाव आहे बाळासाहेब आव्हाड आणि गेली 4 वर्ष तो एक गव्हर्नमेंटची एक एक्झाम होती नोकरीची, तो ते देण्याचा प्रयत्न करत होता. पण 4 वर्ष झाले त्या प्रयत्नाला त्या ठिकाणामध्ये यश येत नव्हतं. ती बहीण या ठिकाणामध्ये मंदिरामध्ये येत होती. त्या बहिणींनी त्यांच्या मुलासाठी प्रार्थना विनंती या ठिकाणामध्ये दिली. सर्व मंडळींनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने मागील आठवड्यामध्ये अद्भुत उत्तर त्यांना दिलं. जे 4 वर्षापासून घडलं नाही ते या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रार्थना केल्याच्याद्वारे परमेश्वराने अद्भुत साक्ष घडवली आणि भाऊ बाळासाहेब आव्हाड याला MSABमध्ये त्या ठिकाणामध्ये गव्हर्नमेंट जॉब त्यांना लागला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि परमेश्वराने ही साक्ष त्यांच्या जीवनामध्ये केली म्हणून त्यांच्या मुलाने खास मंडळीसाठी 5000 रुपये या ठिकाणामध्ये पाठवलेले आहेत. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आपल्यामध्ये पास्टर येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. सर्व आनंदित आहात. आज कुठं सुरू करायचं हे विचार करतो मी. गेल्या आठवड्यामध्ये काय घेतलं? काय घेतलं ते मला पण माहिती आहे. ते मला पण माहिती आहे. ते झालं, ते झालं, ते झालं, ते झालं. दुप्पट चमत्कार केल्याने दुप्पट अभिषेक असतो का, हे फार महत्त्वाचं आहे. जे तुम्ही गाणं म्हणता, दुप्पट अभिषेक आम्हाला दे. अनेक चर्चेसमध्ये मी ऐकलेलं आहे, दुप्पट अभिषेक मला दे. चुकीचं आहे ते. दुप्पट अभिषेक नसतो. जो अभिषेक येशू ख्रिस्तावरती होता आहे तोच अभिषेक आमच्यावरती आहे. जेवढा तो सामर्थ्यशील आहे तेवढंच आम्ही सामर्थ्यशील आहोत. तो देव आहे, देवाचा पुत्र आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? उत्तर द्यायचं बाबा, पटपट उत्तर द्यायचं. आता लोअर केजी नाही आहे, लोअर केजी नाही आहे. आता मी कुठं नेत आहे तुम्हाला? दूध पित होता तुम्ही, परंतु आता आम्ही जड अन्न खातो. त्या ठिकाणी आम्ही दूध पिणारे नाही, आता जड अन्न खाणारे आहेत. आणि जड अन्न खाणाऱ्यांना परमेश्वराने म्हटलेलं आहे आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होतं. माझं काम काय? तुम्हाला शिक्षक बनवण्याचं. म्हणजे तुम्ही कोण आहात? अजून बालक आहात. हे मान्य करायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे. यू शुड ॲक्सेप्ट द ट्रूथ. आणि मग नंतर ते जे सत्य आम्हाला समजतं ते सत्य आम्हाला मोकळीकता देतं आणि त्यानंतर आशीर्वाद यायला लागतात. परमेश्वराला सत्य आवडतं. परमेश्वरासमोर जा, म्हणा मी कपटी आहे, हृदय कपटी आहे, असाध्य रोगाने ते भरलेलं आहे.
जर कोणी आम्हाला कपटी म्हटलं तर आम्हाला राग येतो. राग मानून घ्यायचा नाही, आम्ही कपटीच आहोत, आम्ही अशक्त आहोत, परंतु आम्ही परमेश्वराचे लेकर आहोत. त्यांनी आम्हाला त्याचा अधिकार दिलाय त्याचे लेकर बनण्याचा. आणि तो म्हणतो की तुम्ही पवित्र आहात, निर्दोष आहात, निष्कलंक आहात. हे कोणी दिलेलं आहे? लिहून दिलेलं आहे, परमेश्वराने सांगितलेलं आहे आमच्यासाठी. तो रक्ताचा करार त्या ठिकाणी त्या क्रूस खांबावरती त्यांनी आमच्यासाठी रक्ताचा करार केला आणि त्या रक्ताच्या कराराच्या द्वारे आमचा समेट त्यांनी करून दिला आणि त्या समेटाच्या द्वारे आम्ही त्याचे पुत्र कन्या झालेलो आहेत. कोणीही आमचा त्या ठिकाणी गैरफायदा घेऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. दुप्पट चमत्कार केल्याने दुप्पट अभिषेक असतो असं नाही. नाही 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 नाही, ते आज आम्ही सिद्ध करणार आहोत. फार मोठा विषय आहे हा, फार मोठा विषय. 6 महिने लागतील, परंतु मी अत्यंत कॅप्सूलमध्ये तुम्हाला महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन, त्याच्यानंतर मी विस्तार करेन त्याचा. अलीशानं एलियापेक्षा दुप्पट चमत्कार केले, मग तो प्रभावशाली होता का? सांगा मला, प्रभावशाली होता का तो? कशावरनं? जी तुम्ही नाही आणि हो म्हणता ना, त्याला कारण पाहिजेत बरं. कारणे द्या. कधी परीक्षेमध्ये प्रश्न आला का असा? कारणे द्या, कारणे द्या. देतो आपण, कारणे देतो, देतो की नाही? मी कारणे विचारणार, कारणे विचारणार. बर, जाऊ दे तिकडे, जाऊ दे. मत्ते 10:8 मध्ये रोगांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोगांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. रोगांना बरे करा म्हणलेलं आहे. कोणाला सांगितलं हे? हे मार्क 16 मध्ये पण दिलेलं आहे, शेवटच्या वचनामध्ये दिलेलं आहे. रोगांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोगांना शुद्ध करा आणि भूते काढा. 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणखीन गोष्टी मार्क 16 मध्ये शेवटच्या वचनामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि ही चिन्हे त्यांच्यासोबत राहतील, त्या अन्य भाषा बोलतील, सर्प उचलतील, कुठलाही प्राणघातक पदार्थ त्यांनी खाल्ला तर तो त्यांना बाधा करणार नाही. हे सर्व त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी मत्ते 10:8 मध्ये रोगांना बरे केला आणि मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोगांना शुद्ध करा आणि भूते काढा. ह्या 4 गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे फार महत्त्वाचं लिहिलेलं आहे. हे कधी आम्ही वाचलेलं नाही. हे कोणासाठी लिहिलेलं आहे? आम्हाला लिहिलेलं आहे, आम्हाला केलं का ह्या गोष्टी? आम्ही होमवर्क केलं का? लहान मुलांना, लेकरांना आम्ही सांगतो होमवर्क करा, होमवर्क करा. डॅडी मम्मी स्वतः लेकरांचं होमवर्क करायला बसलेले असतात त्यांच्या हँडरायटिंगमध्ये. होमवर्क स्वतः करतात, स्वतःचं होमवर्क करत नाहीत. ही फार महत्वाची गोष्ट आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. पालकांनी होमवर्क केलेलं पाहिजे. का होमवर्क आहे? या ठिकाणी दिलेलं होमवर्क काय करायचं. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोगांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. काय फुकट मिळालंय हो? काय फुकट मिळाले? एवढे दिवस तुम्ही मला सांगितलं नाही काय फुकट तुम्हाला मिळाले. काय फुकट मिळाले? व्हॉट फ्री यू हॅव रिसीव्ड? व्हॉट इज दॅट फ्री यू हॅव रिसीव्ड? काय फुकट काय मिळालं तुम्हाला? अहो, तारण तर ते कृपेने फुकटच आहे ते. हे वचन वाचल्यानंतर ह्याच्यावरती विचार केला का तुम्ही? ह्या वरील 4 गोष्टी दिलेल्या आहेत. नीट वाचायचं, नीट वाचायचं.
दिवस जाऊ दे, दिवस गेल्यानंतर फक्त एकच वचन हे वाचायचं आणि त्या ठिकाणी त्याच्यामधून निघणारं त्या ठिकाणी प्रगटीकरण, ते प्रगटीकरण डोक्यामध्ये शिरून घ्या. त्याच्याने प्रकाश येतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला त्या गोष्टी आशीर्वादित ठरतात. किती गोष्टी सांगितल्या 10 मध्ये? 4 गोष्टी सांगितल्यात. म्हणून मी सारखं सारखं सांगत जातो, म्हणजे हिथं कुठंतरी ते कोरलं जावं, हिथं कुठंतरी ते कोरलं जावं, मग हिथून ते तिथं जात. रोग्यांना बरे करा, मरण मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोगांना शुद्ध करा आणि भूते काढा. हे कोणाला सांगितले? हे आम्हाला सांगितलंय. हे कोणी करायचं? आजपर्यंत केलं का? प्रार्थना करायला कोणतरी त्या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी ते ज्या पास्टर तिथं उभे आहेत तिथे त्यांच्याकडे जाणे, प्रार्थना करून घ्या. कोणाकडे आला? तो तुमच्याकडे आला. ती व्यक्ती तुमच्याकडे आली, ती मुलगी तुमच्याकडे आली, ती स्त्री तुमच्याकडे आली. तुम्ही काय केलं त्यांना? नाही बाबा आम्हाला जमत नाही, ते पास्टर आहेत, पास्टरकडे जा. तिथं ते पास्टर ते प्रार्थना करत, तिथं समोर उभं राहतात ना, ते प्रार्थना करतात, त्यांच्याकडे जा. परमेश्वराला गौरव तुमच्याकडनं पाहिजे असतं. परमेश्वराला तुम्ही लहान आहात, आता तुम्हाला शिकवत शिकवत तुम्हाला तो काय करणार आहे? तुम्हाला शिक्षक बनवणार आहे. त्यासाठी तुम्हाला शिकवण देतो तो, आणि त्यासाठी तो जो काही अधिकार तुम्हाला त्यांनी दिला त्या अधिकारामध्ये तुम्ही कार्यरत व्हायचं. जे काही त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही ते करायचं. त्या ठिकाणी तुम्ही संकोच करण्याची आवश्यकता नाही, आवश्यकता नाही. रोग्यांना बरे करा, जिवंत करा, मेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोगांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. या वरच्या 4 गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काय लागतं? अधिकाराचं सर्व सामर्थ्य, अधिकार त्या पृथ्वीवरती आणि त्या ठिकाणी आकाशामध्ये सर्व तुम्हाला दिलेलं आहे म्हणला तो. मग ह्याला काय लागतं? कशावरती विषय चाललेले हो? मग काय लागतं तुम्हाला? अभिषेक, अनॉइंटिंग लागतं. अनॉइंटिंग लागतं. 10:38 मध्ये दिलेलं आहे प्रेषितांचे कृत्य. पित्याने येशू ख्रिस्ताच्या प्रभूने येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आणि व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि तो सर्वत्र सत्कर्मे करीत फिरला. सत्कर्मे करीत. त्याला पण येशू ख्रिस्ताला सत्कर्मे करण्यासाठी काय लागत होतं? अभिषेक. तुम्हाला जर सत्कर्मे करण्यासाठी काय लागतं? अभिषेक. अभिषेक मिळाला आहे का? कशावरनं? पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला आहे. कुठे आहे पवित्र आत्मा? अंतःकरणामध्ये. आणि त्याच्यासोबत काय? ज्या वेळेला पवित्र आत्मा तुमच्या वेळी येईल त्यावेळेला तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त. ते सामर्थ्य पण माझ्यामध्ये आहे. त्या मंदिरामध्ये पवित्र आत्मा आहे आणि ह्या मंदिरामध्ये सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याच्या द्वारे मला ह्या सर्व गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मला करता येतात. पण आजपर्यंत मी त्या ठिकाणी पवित्र आत्म्याला त्या ठिकाणी गौरव देण्यासाठी ह्या गोष्टी 4 गोष्टी मी केलेल्या आहेत का? हो किंवा नाही? किती भयानक गोष्ट आहे ही, किती भयानक गोष्ट आहे. कधी गेला? कोण आजारी असताना कधी तुम्ही त्यांच्या घरी गेला? कधी गेला? कधी हात ठेवून प्रार्थना केली? कधी तेल लावलं? तेलाचा अभिषेक केला? दिलेला आहे ना, जेम्स मध्ये दिले, याकोबामध्ये दिलेला आहे. कोणी जर एल्डरनी त्या ठिकाणी एल्डरला बोलवावं, त्यांनी त्या ठिकाणी तेल लावून अभिषेक करावा, त्यांनी ओढवून प्रार्थना करावी आणि तो बरा होईल. आणि त्यांनी जर पाप केले असेल तर एकमेकाकडे ते पाप कबूल करावेत आणि म्हणजे तो सुटका होईल त्याची आणि तो बरा होईल. ही एल्डरची मिनिस्ट्री आहे. एल्डर्स किती आहेत आपल्याकडे? एल्डरची मिनिस्ट्री आहे ही. पहिल्या अध्यायामध्ये वाचा तिथीला, त्या ठिकाणी तिथीला काय सांगितलं? तिथीचा पहिला अध्याय आणि पहिल्या 3-4 वचनामध्ये तिथीला का पौलांनी त्या ठिकाणी तिथीला का त्या ठिकाणी सोडलं?
कशाला सोडलं त्याला? का त्या ठिकाणी सोडलं त्या ठिकाणी? आणि तो निघून गेला. कितव्या वचनामध्ये? की जेणेकरून तू त्या ठिकाणी थांबून जे काम अपूर्ण आहे ते काम तू पूर्ण करावं आणि प्रत्येक गावामध्ये तू काय करावं त्या ठिकाणी? एल्डर्स उभे करावेत. आहे का? वाचा, मोठ्याने वाचा. कितवं वचन आहे ते? हा, 5वं. हा, वाचा. मी तुला क्रेटात यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टी, ज्या गोष्टी चर्चमध्ये नाहीत, त्या गोष्टी ज्या अपुऱ्या आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी तुला काय केलेलं? त्या ठिकाणी क्रेतामध्ये मी तुला ठेवलेलं आहे. वाचा पुढे. व्यवस्था करावी, व्यवस्था करावी. ह्या गोष्टी ज्या व्यवस्था करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या परमेश्वराने सांगितल्या त्वरित त्या करायला पाहिजे. ओबिडियन्स इज बेटर दॅन सॅक्रिफायसेस. जी गोष्ट ज्या वेळेला सांगितली त्या वेळेला ती ऐकण्यात आली पाहिजे. आता सांगितली, 2 दिवसांनी केली तरी ती डिसओबिडियन्सच आहे. केली त्यांनी शेवटी, परंतु त्या ठिकाणी दॅट इज अ डिसओबिडियन्स. ते पण डिसओबिडियन्स मध्ये जात. ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टी करायला पाहिजेत. ओबिडियन्स इज बेटर दॅन द सॅक्रिफायसेस. जादूटोणा आहे तो. जर ऐकलं नाही, वचन जर ऐकलं नाही, ज्यांनी कोणी जर आपल्या तुमच्यावरती वरिष्ठ आहे त्यांनी जर सांगितलं आणि त्याचं जर तुम्ही ऐकलं नाही तर त्या ठिकाणी तो जादूटोणा आहे. आणि म्हणून जादूटोणाने हे संपूर्ण चर्चमध्ये, त्या ठिकाणी संपूर्ण प्रत्येक चर्चेसमध्ये आज जादूटोणा आहे. सिद्ध करून दाखवेन मी तुम्हाला, सिद्ध करून दाखवेन. अजून आपण खोलामध्ये गेलेलो नाही आणि म्हणून ह्या 4 गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी करण्यासाठी आम्हाला परमेश्वराने अभिषेक दिलेला आहे. तो अभिषेक त्या ठिकाणी त्याचा मालक, त्याचा चालक, तो पवित्र आत्मा जो देव आमच्यामध्ये आहे, त्याला खोटून बोलून चालत नाही. खोटे बोलले, अनन्या सपेरा मेले, मरून गेले, अवज्ञा केली, त्याला अवज्ञा करून चालत नाही. त्याचा अभिषेक आमच्यामध्ये आहे. कशासाठी? ह्या गोष्टी करण्यासाठी. किती वेळा आम्ही त्या ठिकाणी रोगांना बरे केले, मेलेल्यांना आम्ही जिवंत केले, कुष्ठरोगांना आम्ही शुद्ध केले आणि भूते आम्ही काढले. फुकट मिळालेलं आहे हो तुम्हाला, ते तुम्ही फुकट द्या, फुकट द्या, फुकट द्या. फुकट आम्हाला मिळालेल्या गोष्टींचं आम्हाला इम्पॉर्टन्स नसतं. फुकट मिळालेली गोष्ट आहे, आम्हाला किंमत नसते, आम्हाला किंमत नसते, किंमत नसते. काय ते अभिषेक, मरू दे ना, पडू दे. ते पोरगं फार वाईट होतं, फार फार घाणेरडं होतं, ते उपडसुंब्या होतं ते. अरे त्याच्यासाठी काय प्राप्त करायचं? बरं झालं मेलं ते, मेलं ते बरं झालं. नाही, तसं नाही. आम्हाला तो अभिषेक दिलेला आहे. आम्ही वेगळे आहोत. हातामध्ये ह्या ठिकाणी तुमचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य त्या ठिकाणी तिथं जाऊन त्याला स्पर्श करा. त्या ठिकाणी मी काय केलं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी ती लेडी डॉक्टर त्या ठिकाणी आजारी होती, इंटेन्सिव्ह केअरमध्ये. त्या ठिकाणी सर्वजण म्हणाले की हे फ्रीजमध्ये ठेवलेल्या एका भाजीपाल्यासारखं आहे, व्हेजिटेबल प्रमाणे आहे, ते थोडे दिवस त्या ठिकाणी थंड राहतं, त्याच्यानंतर ते मरून जातं. त्या दिवशी आम्ही दोघं गेलो, रात्री तेल लावलं. आम्हाला काय माहिती आहे, नुकतंच आमचं ऑर्डिनेशन झालेलं. गेलो त्या ठिकाणी, तेल लावलं. जहांगीरमध्ये होती ती, येऊ दिलं नाही आम्हाला. म्हणे तुम्ही इन्फेक्शन देताल, इन्फेक्शन करताल. परंतु तरी देखील आम्ही तिला जाऊन त्या ठिकाणी तेल लावलं, प्रार्थना केली. 6 दिवसांनी ती बाहेर आली आणि ती आज त्या ठिकाणी पुण्यामध्ये ती काम करत आहे. जी मेलेली स्मिथ रिगल्सवर्थ, साधारण मनुष्य, इंग्लंडमधला, काही शिकलेलं नाही, इंग्लिशमन काही शिकलेलं नाही. प्लंबिंगचं काम करायचं. एवढी मोठी बॅग, त्याच्यामध्ये प्लंबिंगचं सामान, प्रत्येक ठिकाणी नळाचं काम करत फिरत असे. आणि त्या ठिकाणी तो काम करत असताना त्या ठिकाणी सर्वात जास्ती मेलेले त्यांनी उठवलेले आहेत.
काही करता येत नव्हतं. कुठेही गेलं की त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी चर्चेसमध्ये गेला त्या ठिकाणी एकदा काय झालं, नळाचं काम होतं, त्या ठिकाणी नळ फुटला होता, त्या ठिकाणी नळाचं काम तो करत होता. नळाचे काम करत असताना लोक आले, प्रेत घेऊन आले, चर्चेसमध्ये नेतो आणि तिथून आपण त्या ठिकाणी सिमेट्रीमध्ये नेतो. हा आला बाहेर, हा आला बाहेर, नाही म्हणे न्यायचं नाही, न्यायचं नाही. अरे काय वेड्यासारखं करतोय, कोण आहे? नाही हा प्लंबर आहे आमचा त्या ठिकाणी चर्च. पास्टर म्हणाले त्या ठिकाणी प्लंबिंगचं काम करायला आलाय. बरं प्लंबिंगचं काम करायला आलाय का, ठीक आहे. नाही घेऊन जायचं म्हणला तो. त्या बॉडीला इथून न्यायचं नाही, ह्याला हातही लावायचा नाही. तुम्ही 6 जणांना सांगितलं हे बॉडी त्या कॉफिनमध्येच उभी करा आणि त्या ठिकाणी ते भिंतीला त्या ठिकाणी लावा, भिंतीला, आणि धरून बसा त्या ठिकाणी, धरून बसा, धरून उभं राहा म्हणला तो. त्या बॉडीला धरून उभं राहा. अरे का वेड्यासारखं करतो? अरे हे माहिती आहे मला, हे शिकलेलं पण नाही, हे काही शिकलेलं नाही, हे प्लंबिंगचं काम करतंय. नाही म्हणलं मी सांगितलं तेवढं करा तुम्ही. पास्टरांच्या तुम्ही बाजूला सरका, पास्टर मी जे सांगितलं तेवढं करा. पास्टर म्हणाले तेवढं करा रे, तुम्ही करा तेवढं काय. आणि त्यानंतर तो आला, जवळ आला, जोरात त्यांनी एक त्याच्या पोटामध्ये मारली. अरे काय विचित्र माणूस आहे, प्लंबिंगचं काम करतो, हातोडा मारल्यासारखं त्यांनी त्या मृत माणसाच्या पोटामध्ये त्यांनी मारला. ते 6 जणांनी धरलं, ते पण घाबरले त्या ठिकाणी, त्यांनी सोडून टाकलं ते प्रेत. परत त्या ठिकाणी कॉफिनमध्ये पडलं. परत ते रिलेटिव्ह जे म्हणले अरे काय त्या ठिकाणी आमचं माणूस आहे आणि त्या आमच्या माणसाला मेलेल्यानंतर हा असं करतो, काय माणूस आहे, उभं करा म्हणले. परत उभं करा, परत उभं केलं. परत दुसऱ्यांदा त्या ठिकाणी काय तर बोलला तो आणि त्या ठिकाणी जोरात त्यांनी मारलं. परत ते पडलं खाली आणि काय म्हणजे नाही नाही आता कॉफिनमध्ये, आता इथं प्रार्थना पण आहे, तिकडे कॉफिनमध्येच घेऊन जात, त्याला घेऊन जा आणि त्या ठिकाणी पुरून टाका त्याला. नाही म्हणला, नाही नाही. तिसऱ्यांदा त्यांनी पुन्हा एक वार त्याला उभं केलं. तिसऱ्या वेळी त्यांनी प्रार्थना केली, 1 मिनिटाची अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली. त्यांनी जोरामध्ये मारल्यानंतर त्याचा श्वास आला आणि त्या ठिकाणी ताठ तो उभारला. अनॉइंटिंग आहे हो, ह्याच्यामध्ये अनॉइंटिंग आहे. कधी समजणार तुम्हाला, आम्हाला कधी समजणार ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे? कधी समजणार आम्हाला, तुम्हाला, आम्हाला की ह्या हातामध्ये सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य परमेश्वराचं, येशू ख्रिस्ताचं आहे आणि ते सामर्थ्य त्या ठिकाणी आम्ही ते वापरायला पाहिजे. आम्हाला तर कुठं माहित होतं? आम्ही गेलो तिथं. त्या दिवशी आल्यानंतर मी परमेश्वराला प्रश्न केला, परमेश्वरा अरे स्मिथ रिगल्सवरती त्या ठिकाणी 30-35 लोकांना त्या ठिकाणी जिवंत केलं रे, आता आम्ही कधी जिवंत करणार? आम्ही कधी जिवंत करणार? आम्ही मेलेल्यांना कधी जिवंत करणार? तू तर म्हणलेलं आहे 10:8 मध्ये, मत्ते 10:8 मध्ये मेलेल्यांना जिवंत करा, आणि जिवंत होतच नाही. अरे तू प्रयत्न केला का कधी? तू गेला होता ना तिथे? आम्ही म्हटलं गेलो होतो. काय केलं? तेल लावलं. काय केलं? प्रार्थना केली. मग ती मेली होती, ती जिवंत झाली. मग ती मेलेली होती, ती जिवंत झाली. मग अजून तुला काय पाहिजे? अजून काय पाहिजे? तू मेलेल्याला जिवंत केलं ना, तसं करत जा, प्रत्येक वेळी करत जा. तुझ्या हातामध्ये अनॉइंटिंग आहे, अभिषेक आहे. हे आम्हाला कधी समजणार? रोगांना बरे करायचं, जिवंतांना, मेल्यांना जिवंत करायचं, कुष्ठरोगांना शुद्ध करायचं आणि भूते काढायचे. फुकट मिळालेलं आहे आम्हाला हे अनॉइंटिंग. हे फुकट आम्ही द्यायला पाहिजे. सोबत ठेवू नका, सोबत ठेवू नका. मोठं पाईपलाईनच लावून टाका त्या ठिकाणी अभिषेकाची. तुमच्यामधनं तो पाईपलाईननी त्या ठिकाणी तो अभिषेक व्हायला पाहिजे आणि जे जे लोक त्या प्रवाहाच्या त्यामध्ये येतात आणि त्याच्यात बुडतात ते संपूर्ण आशीर्वादित होणार आहेत त्या ठिकाणी. हे माहीत असलं पाहिजे. ख्रिस्ती लेकराला हे माहीत असलं पाहिजे. प्रार्थना पण करू नका हो. प्रार्थना करायला इथं सांगितली नाही. हातामध्ये स्पर्श आहे त्या ठिकाणी, हातामध्ये स्पर्श आहे, हातामध्ये अनॉइंटिंग आहे. पॉल हात लावत होता. काय म्हणतो? हे घे रे, हे रुमाल घे माझं घे आणि हे घेऊन जा त्याला लाव. कशामध्ये अनॉइंटिंग आहे? पर्कोलेशन कशामध्ये होतं? अभिषेक कशामधनं जातो? अभिषेक त्याच्यामधनं जातो रुमालामधनं. आणि त्या ठिकाणी अभिषेक कशामधनं आला? पेत्राच्या बाबतीमध्ये त्याच्या त्या परछाईमधून त्या ठिकाणी त्याच्यावरती आला. आणि त्या ठिकाणी तर ज्या वेळेला
आम्ही चमत्कार करतो, अधिक चमत्कार केले म्हणून आमच्यावरती अधिक अभिषेक किंवा दुप्पट अभिषेक आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे गाणे म्हणण्याचं सोडून द्या तुम्ही. लक्ष किंवा मन विचलित करणाऱ्या गोष्टी लक्षात घ्या. ही प्राथमिक गोष्ट आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी किंवा मन विचलित करणाऱ्या गोष्टी, या गोष्टी अभिषेक नाश करण्याच्या प्राथमिक कारण आहे. प्राथमिक कारण कुठलं आहे? अभिषेक नाश करतं मन आणि लक्ष विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. विचार करा, तुमच्या भोवती मन आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करतात, ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात, ज्या तुमचं लक्ष वेधून त्या ठिकाणी घेतात, त्या लक्ष आमच्या त्या ठिकाणी काय होतं? त्या ठिकाणी ते आमचा अभिषेक काढून घेतं. उदाहरणार्थ, पाप व आज्ञाभंग केल्याने अभिषेक त्या ठिकाणी काय होतो? नाहीसा होतो. त्या ठिकाणी बघा, शमशोन व शौल, शमशोनाने आज्ञाभंग केले. शमशोन कुठं पाहिजे होता? त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये पाहिजे होता. त्याला काय केलं? त्याला अभिषेक केला होता. तो कव्हेनंटमध्ये होता, कव्हेनंटमध्ये होता. त्याच्या आई वडिलांसोबत त्यात करार झाला होता, परमेश्वरासोबत करार झाला होता की हा त्या ठिकाणी त्याला काय केलं होतं? त्याला शास्ता केलं होतं आणि त्याला एक जबाबदारी दिली होती की यरुशलेमामध्ये राहून त्या ठिकाणी जे मेंढरं आहेत त्या मेंढरांची त्यांनी काळजी घ्यायची. परंतु त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी फिलिस्ती गावामध्ये त्या ठिकाणी होता, त्यांच्या टेरिटरीमध्ये होता आणि त्या ठिकाणी आज्ञाभंग केलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा आदर केला नाही. परंतु तो जो अभिषेक आहे, ते जे कव्हेनंट आहे, तो जो करार परमेश्वरासोबत केलेला, तो करार कोणालाही सांगायचा नाही, परंतु तो करार त्यांनी कोणाला सांगितला? त्या स्त्रीला सांगितलेला आहे आणि त्यामुळं त्याचा अभिषेक पूर्णतः केलेला आहे. आज्ञाभंग. कोणाशी आम्ही मैत्रीमध्ये आहोत, कोणाशी आम्ही मैत्रीमध्ये आहोत, गैरमैत्री जर असली तर त्या ठिकाणी ती संपूर्ण अभिषेक त्या ठिकाणी काय कर लीक करून टाकते, लीक करून टाकते. तुम्हाला एक 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 वर्म माहिती का? एक वर्म, एक आळी माहिती का? एक आळी माहिती का? इंग्रजीमध्ये त्याला लीच म्हणतात. लीच, लीच माहिती आहे तुम्हाला? लीच माहिती आहे. अधिक प्रमाणामध्ये ही लीच जी म्हणणारी ती आळी असते, ती आळी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुष्कळ प्रमाणामध्ये म्हशा असतात, म्हशा, त्या म्हशांच्या त्या ठिकाणी तिथे असते आणि ती कुठंतरी त्याच्या ते दूध जिथून काढतात तिथं तर ती लागलेली असते. ती काय करते? संपूर्ण रक्त शोषून काढते. आपल्याला कळत नाही, त्या ठिकाणी ती म्हैस अशक्त होत जाते आणि नंतर ती मरते. अशा रीतीने त्या ठिकाणी हे लीच आहे, लीच. त्याप्रमाणे हे जे आहे, हे आज्ञाभंग जे आहे, हे त्याप्रमाणे आमचा अभिषेक काय करतो? संपूर्ण त्या ठिकाणी काढून घेऊन जातं. आम्ही त्या ठिकाणी आज्ञाभंग करता का म्हणे. शौलाने पण तसंच केलं. गिल्गाल या त्या ठिकाणी शमूएलने त्या ठिकाणी काय सांगितलं? तू 7 दिवस थांब. 7 दिवस आल्यानंतर त्याला राजा म्हणून अभिषेक केला होता आणि राजा अभिषेक केल्यानंतर, नुसतं राजा अभिषेक केल्यानंतर राज्य करता येत नाही हो. राज्य अभिषेक केल्यानंतर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी परमेश्वराच्या माणसाने सांगायला पाहिजे की तू असं कसं काम करायचं. म्हणून त्याला सांगितलं 7 दिवस गिल्गालमध्ये थांब. गिल्गालमध्ये मी तुला येतो आणि तुला आता तुझ्या राज्यामध्ये तुला राजा मी नेमलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजवाड्यामध्ये राज्यामध्ये तुला काय का पुढं काम करायचं हे मी तुला येऊन सांगतो. परंतु त्यांनी काय केलं? तो थांबला नाही. त्यांनी काय केलं? सर्व अर्पण त्या ठिकाणी करून टाकली, अभिषेक त्या ठिकाणी केला आणि शमूएल आल्यानंतर त्याला म्हणतो, काय केलं रे तू? नाही, मी सर्व केलं. शमूएल म्हणतो, तू मूर्खपणाचं काम केलेलं आहे. मूर्खपणाचं काम म्हणजे काय? कोण शाणा? कोण शाणा आहे? 2 पाय आहेत, 2 पाय आहेत की नाही? एक पाया कुठला? ज्यांनी परमेश्वराचं वचन ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं, त्यांनी आपला पाया कशावरती, त्यांनी घर कशावरती बांधलं? खडकावरती त्यांनी बांधलं. म्हणजे जे वचन ऐकलं त्याप्रमाणे त्यांनी केलं. तो कोण आहे? शहाणा आहे. तो शहाणा आहे. मग आम्हाला कोणी जर मूर्ख म्हणलं तर चालेल ना? का? आम्ही वचन ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही. बरोबर आहे?
ही मूर्खाची डेफिनेशन आहे. जगामध्ये गेल्यानंतर कोणी पण मूर्ख म्हणत त्याला अर्थ नाही हो. आमच्या परमेश्वराच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जर त्यांनी आम्हाला सांगितलं हे करू, हे कर, हे कर, हे कर, परंतु आम्ही करत नाही, तर आम्ही कोण? आम्ही मूर्ख आहोत. आणि जे काय आम्हाला सांगितलं ते आम्ही करत नाही, तर आम्ही काय करतो? याकोबाचं पहिलं पत्र आणि 22वं वचन त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? असं जर कोण तो वचन ऐकून त्याप्रमाणे करत नाही, तर तो काय करतो? स्वतःची त्या ठिकाणी तो काय करून घेतो? फसवणूक करून घेतो. आम्ही फसवणूक करणारे आहोत हे लक्षात ठेवा, विसरू नका. फसवणूक करणारे आहोत. कोणाची फसवणूक करतो? दुसऱ्यांची करतो का? नाही. त्याच्या अगोदर कोणाची करतो? आमच्या स्वतःची करतो. फसवणूक करणारे साधारण त्या ठिकाणी शाऊलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. ह्या गाण्यामुळे त्या ठिकाणी शाऊलामध्ये काय झाला? गर्व निर्माण झाला, गर्व निर्माण झाला, गर्व निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, कटुपणा निर्माण झाला. आणि त्यांनी काय ठरवलं? या दाविदाला खलास करायला 22 वेळा त्यांनी प्रयत्न केले, दाविदाला संपुष्टात करण्यासाठी, खलास करण्यासाठी. काय झालं? त्याचा अभिषेक संपूर्ण गेलेला आहे. आणि शेवटी काय झालं? कुठे गेला तो? शेवटी थुमीम आणि युरीम घेऊन त्या ठिकाणी तो प्रार्थना करतो. काही करा तुम्ही, कितीही प्रार्थना करा, थुमीम घ्या, युरीम घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करा, परंतु तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. कारण की काय? ऑलरेडी अगोदर तुमचा अभिषेक गेलेला आहे. काय केलं त्यांनी? वेश पालटला. देवाला दिसतं का हो? आम्ही वेश पालटल्यानंतर देवाला दिसतं? हे शाऊलाला माहित नव्हतं. शाऊलाने वेश पालटला. राजा होता, भिकाराचा ड्रेस घातला आणि त्या ठिकाणी ते गेला. कुठे गेला? जे त्यांनी अगोदर त्याला निर्बंध लावलं होतं की त्या ठिकाणी हे जादूटोना चालणार नाही, ह्या ज्या जादू करणाऱ्या बायका त्या ठिकाणी माझ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी कार्य करणार नाहीत, परंतु त्या ठिकाणी तो वेश पालटून त्या ठिकाणी त्यांच्याकडे जातो आणि त्या ठिकाणी तो काय करतो? तिला विचारतो. काय झालं? त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे, त्यामुळे त्याचं काय झालं? अभिषेक गेलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो आणि त्याचे 3 चांगले मुलगे जे आता राजे होणार होते, ते सर्वजण 14 जण त्या ठिकाणी काय झालेले? मेलेले आहेत. कोणामुळे मेलेत? अभिषेक गमावल्यामुळं. अभिषेक फार नाजूक आहे. आमचं संपूर्ण जीवन अभिषेकावरती चालतं. जर वचन आहे तर अभिषेक आहे तर आशीर्वाद आहेत. कळलं का? नुसते आशीर्वाद पाहिजे असेल तर मिळत नाही हो. नुसते आशीर्वाद पाहिजे तर मिळत नाही. आशीर्वाद पाहिजे असेल तर अगोदर काय पाहिजे? अभिषेक पाहिजे. अभिषेक जर पाहिजे असेल तर काय पाहिजे? देवाचं वचन पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर असल्या तर त्या ठिकाणी आम्हाला समजतं. एखादं जर म्हणत असेल काय आमच्या जीवनामध्ये काहीच आशीर्वाद नाही बघा, काहीच आशीर्वाद नाही, काय त्या ठिकाणी काय कारण आहे? अभिषेक नाही म्हणजे त्या ठिकाणी काय? वचन नाही, आणि त्यामुळे गोष्टी होत नाही. मन विचलित करणाऱ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. कॉमन गोष्टी ज्या आहेत मंडळीमध्ये आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. सर्वत्र आहेत त्या ठिकाणी, जगामध्ये आहेत, सर्वत्र आहेत. कटुपणा, द्वेष करणे. द्वेष करतो का आपण? करतो. म्हणजे काय करतो? द्वेष करणे म्हणजे काय? त्याची व्याख्या काय दिली? द्वेष करणे म्हणजे त्याचं व्याख्या काय दिलेली आहे? द वन हू हेट्स इज अ मर्डरर. खुनी. KJV मध्ये लिहिले खुनी. मोठा एवढा तयार, चांगला मोठा भाला सुरा, तलवार घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भोसक्याची आवश्यकता नाही. माझ्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल कटुपणा जर असेल तर त्या ठिकाणी मी काय केलं? त्याला भुसकून काढलेलं आहे. परमेश्वराची वाक्य आहे. अक्षमा करणे. अभिषेक जातो त्याच्यामुळं. दुष्कर्म करणे. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, तू जर त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीकडे त्या ठिकाणी घाणेरड्या नजरेने जरी बघितलं त्या ठिकाणी तू दुष्कर्म केलेले आहेत. त्या ठिकाणी डेफिनेशन दिलेले आहे. दिले की नाही डेफिनेशन? डेफिनेशन दिलेले आहे. त्याप्रमाणे त्या गोष्टी होतात. आम्हाला त्या समजत नाही, त्या झालेल्या नाही, परंतु त्याचं पडसाद आमच्या जीवनामध्ये पडत असतात. आणि त्याच्यानंतर जर आम्ही जाऊन पुन्हा एक बार रिसर्च केलं,
पाठीमागे जाऊन जर बघितलं तर ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये का होत आहेत, तर त्या ठिकाणी आम्हाला ते कळून येईल की हे मी केलं होतं, ह्या ठिकाणी मी अशा नजरेने मी बघितलं होतं, असं मी केलं होतं, तसं केलं होतं, आणि त्यामुळे त्या गोष्टी मला उपभोगायला प्राप्त झालेल्या आहेत. 1 योहान 3:15 मध्ये दिलेले आहे, जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे. खुनी आहे. रक्त पाडलं का त्यांनी? नाही, रक्त पाडलेलं नाही त्यांनी, परंतु तो खुनी आहे. परमेश्वराच्या व्याख्याप्रमाणे तो खुनी. आणि तुम्हास माहिती आहे की खुनी मनुष्याच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. खुनी केला का? खून नाही केला आम्ही द्वेष केला फक्त. नाही आवडत मला ती व्यक्ती, आवडतच नाही मला. त्या व्यक्तीचा फोन केला की मला आवडतच नाही. काय तुमच्या मनामध्ये द्वेष आहे? द्वेष म्हणजे कटुपणा आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा द्वेष केला म्हणजे त्या व्यक्तीचं काय केलं? तुम्ही खून केलेला आहे. ओके. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. इंग्रजीमध्ये दिलेले आहे, क्राइस्ट इज द एंड ऑफ दी लॉ. नियमशास्त्राचा शेवट आहे ख्रिस्त. बरोबर आहे? हा, ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट. सर्व नियमशास्त्र त्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये, त्या ठिकाणी ख्रिस्त शेवट आहे. ख्रिस्त अगोदर त्याच्या सर्व नियमशास्त्र, परंतु ख्रिस्ताच्या नंतर आता नियमशास्त्र नाही. क्राइस्ट इज द एंड ऑफ द लॉ. ऑफ द लॉ. आता 2 लॉ आणखीन राहतात. 2 लॉ आणखीन राहतात. ख्रिस्ती मंडळीमध्ये 2 लॉ राहतात. कुठले नियम आहेत ते? तुम्ही विचार केला का याच्याबद्दल? मदर इन लॉ. सर्वांच्या तोंडावरती हास्य निर्माण झालं. मदर इन लॉ अँड डॉटर इन लॉ. पण ख्रिस्त ह्या नियमाचा शेवट आहे. क्राइस्ट इज द एंड ऑफ द लॉ. म्हणजे त्या ठिकाणी आता लॉ नाही. ख्रिस्ती चर्चेसमध्ये आता मदर इन लॉ आणि डॉटर इन लॉ नाही. डॉटर इज डॉटर, मदर इज मदर. देर इज नो लॉ. देर इज नो लॉ. आलं का लक्षामध्ये? आलं का लक्षामध्ये? सर्वात उत्तम सेवा जी आहे, उत्तम सेवा जी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला खरोखर जर आशीर्वाद जीवनामध्ये अत्यंत भरपुरीने जर घ्यायचे असतील, उपभोगायचे जर असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? तुमच्या सासूशी तुम्ही सेवा करायला पाहिजे. हो, का करायला पाहिजे? हे मी सांगत नाही. हे मी सांगत नाही. हे मी सांगत नाही. इकडे लक्ष द्या सर्वजण. तिकडे तिकडे बघू नका. आय डोंट लाईक पीपल टॉकिंग इन बिटवीन. मध्ये बोलत नका जाऊ. परमेश्वराचं वचन सांगतो, अत्यंत महत्वाचं आहे ते वचन. इकडे तिकडे बघू नका. इकडे तिकडे बोलूही नका. दॅट इज अ व्हेरी रॉंग हॅबिट. बॅड हॅबिट इट इज. मुलगी जर असेल तर मुलगीवरती आम्ही प्रेम करणार, कारण काय ती माझी मुलगी आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मुलीवरती आम्ही प्रेम करणार. आई जर असली तर आईवरती आम्ही प्रेम करणार. आई आहे ती माझी, तिने मला जन्म दिलेला आहे, तिच्यावरती मी प्रेम करणारच. का प्रेम करतो? आम्ही देहामध्ये प्रेम करतो. देहामधले, कारण देहापासून आम्ही जन्मलेलो आहोत. देहामध्ये आम्ही आहोत. तिने मला देहामधनं मला त्या ठिकाणी जन्म दिला, आणि त्यामुळे मी काय करतो? तिच्यावरती मी काय करतो? तिच्यावरती प्रेम करतो, कारण ती माझी आई आहे, सासू नाही माझी ती, म्हणून मी तिच्यावरती प्रेम करतो. हे काय करतो मी? देहामध्ये करतो. देहामध्ये प्रेम करतो. देहामध्ये प्रेम करतो. परंतु परमेश्वरांनी सोय त्या ठिकाणी आत्म्यामध्ये आम्हाला चालण्यासाठी केलेलं आहे. काय सांगितलं रोमकरास 8:1 मध्ये? जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना दंडाध्यान नाही, कारण जे ते देहामध्ये चालत नाही, परंतु ते कशामध्ये चालतात? आत्म्यामध्ये ते चालतात. आत्म्यामध्ये ते चालतात. आत्म्यामध्ये ते चालतात, कारण की ते ख्रिस्तामध्ये आहेत.
देहामध्ये चालणं म्हणजे आई आम्हाला सांगावं लागत नाही आईवरती प्रेम करायला, मुलीवरती प्रेम करायला, बहिणीवरती प्रेम करायला. ते आम्ही करतोच. परंतु परमेश्वराने सांगितलेलं आहे ते आई वडिलांना सोडतील, ते दोघे एकत्र होतील. आणि त्या ठिकाणी आम्ही आई वडील जरी त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी आम्हाला दुसरी आई, आम्हाला दुसरी मुलगी त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आम्हाला प्रेम करण्यासाठी. आणि त्यांच्यावरती जर आम्ही सुनेवरती जर प्रेम केलं, सासूने सुनेवरती जर प्रेम केलं, सुनेने सासूवरती जर प्रेम केलं, कारण का ख्रिस्त त्या ठिकाणी नियमाचा शेवट आहे, त्या ठिकाणी लॉ नाही त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आम्हाला मुलगी म्हणून, आता मुलीवरती मी प्रेम करतो, परंतु मला आणखीन एक मुलगी मला दिली आहे, सून दिलेली आहे, तिच्यावरती मी प्रेम करतो का? तिच्यावरती जर मी प्रेम जर करत असेल तर मी आत्म्यामध्ये प्रेम करतो, लक्षात घ्या. आणि परमेश्वराला देहामध्ये प्रेम नको आहे, परमेश्वराला आम्ही आत्म्यामध्ये प्रेम केलेलं पाहिजे. आत्म्यामध्ये घरच्या लोकांवरती मी प्रेम करणार हो, परंतु दुपारी भर त्या ठिकाणी 3 वाजता मी झोपलेलो आहे आणि त्या ठिकाणी एखादा भिकारी त्या ठिकाणी खटखट 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 करतो, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी जातो का? त्याला मी प्रेम करतो का? त्याला मी देतो का? जर माझं कोणतरी लेकरू जर असतं तर त्या ठिकाणी मी दरवाजा उघडला असतं, मी त्याला दिलं असतं. परंतु हा कोणा आता त्या ठिकाणी आला दुपारी, त्या ठिकाणी मी करत नाही. ते प्रेम ते आत्म्यामध्ये असतं, ते वागणं माझं आत्म्यामध्ये असतं, परंतु मी ते करत नाही. मी देहामधल्या गोष्टी मी करतो आणि त्यामुळं देहामध्ये करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मला त्याची त्या ठिकाणी सवय झालेली आणि त्यामुळे मी करतो. रुथनी काय केलं त्या ठिकाणी? रुथनी आपल्या सासूवरती प्रेम केलं. तुझे लोक ते माझे लोक, आता पुन्हा बोलू नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी मी तुला कधीही सोडणार नाही. कशामध्ये तिने प्रेम केलं? आत्म्यामध्ये प्रेम केलं. आत्म्यामध्ये काय तिला होतं? तिचा नवरा होता, धीर होता, सासरा होता, कोणीही नव्हतं त्या ठिकाणी. सासू त्या ठिकाणी अशी बोलत होती, परंतु त्या ठिकाणी सासूची जबाबदारी तिने घेतली, सासूवरती तिने प्रेम केलं आणि त्या ठिकाणी तिने सासूवरती प्रेम करून त्या ठिकाणी परमेश्वरांनी तिला उचललं आणि परमेश्वरांनी त्या ठिकाणी कुठं तिला ठेवलं? परमेश्वराच्या वंशाळीमध्ये त्याला ठेवलं. येशू ख्रिस्ताची आजी झाली ती. काय त्या ठिकाणी? अभिषेक. अभिषेक अभिषेक गमवायचा नाही हो, फार महत्वाचा आहे अभिषेक हा. अभिषेकबद्दल आम्हाला ABCD पण माहीत नाही आणि तो किती महत्वाचा आहे. आम्हाला काही करावं, प्रार्थना पण करू नका. हे जर तुमच्या मनामध्ये असेल ना, परमेश्वर हृदय बघतो, किती तो आपल्या सासूवरती प्रेम करतो, किती तो आपल्या सुनेवरती प्रेम करतो, किती सून आपल्या सासूवरती प्रेम करते हे तो बघतो. हे उगीच रिलेशन दिले नाही, हे दुसरीकडे जगामध्ये हे रिलेशन टिकत नाहीत. फक्त हे परमेश्वराच्या राज्यामध्ये आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये हे रिलेशन त्या ठिकाणी टिकवावे लागतात, ते पण आम्हाला. असं तुम्ही त्या ठिकाणी सुनेवरती प्रेम करा की त्या ठिकाणी लोकांनी म्हणायला पाहिजे, अरे ही तिची मुलगी आहे, ही तिची मुलगी आहे. मी कधीही माझ्या सुनेला तिच्या नावाने किंवा मी तिला मा म्हणून हाक मारतो, फक्त मा म्हणून हाक मारतो तिला. जेव्हा मी हाक मारतो तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. परक लेकरू आहे ते, आपल्याकडे ते आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. मुलीवर तर काय मी प्रेम करतो, परंतु ती मुलगी जी आलेली आहे ती मुलगी त्या ठिकाणी परमेश्वराची योजना ही आहे की मी आत्म्यामध्ये तिच्यावरती प्रीती करावी आणि त्यासाठी आत्म्यामध्ये प्रीती करण्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वराला मला पाचारण केले आणि ते आत्म्यामध्ये मी करणं फार गरजेचं आहे. गर्वराग. नेबुकदनेस्सर दानियल 4:30 आणि 34 मध्ये नेबुकदनेस्सरसारखा गर्व आपण कुठंच पाहिलेलं नाही. बाबेल नगरी त्यांनी उभी केली आणि त्यानंतर तो म्हणाला, ही नगरी मी तयार केलेली आहे, माझ्या गौरवासाठी मी केलेले आहे. ज्या वेळेला तो हे बोलला, जे विचार त्याच्या डोक्यामध्ये आले त्यावेळेला त्या ठिकाणी परमेश्वराला त्याला जनावराचं त्या ठिकाणी माइंड त्याच्यामध्ये आलेलं आहे, मन त्याच्यामध्ये जनावरचं आलं. त्या ठिकाणी त्याला जनावर ज्या ठिकाणी टाकले गेलेले आहेत त्या जनावरांच्या मध्ये त्याला टाकलं, त्याच्यावरती केस वाढले, त्याचे नख वाढले, ते जनावर जे खात होते ते त्याला खावं लागलं, कारण त्याची बुद्धी जी आहे गर्वामुळे ती भ्रष्ट झालेली आहे, भ्रष्ट झालेली, जनावरांसारखी ती झालेली आहे. काय झालेलं आहे? अभिषेक असताना त्या ठिकाणी अभिषेक तो गमावून बसला. दानियल 4:30 आणि 34 मध्ये. परिणाम तो वेडा झाला व जनावरप्रमाणे रानात राहू लागला. दुसरा इतिहास 26:16 ते 21 मध्ये
उज्जिया राजा, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, 2 इतिहास 26:16 मध्ये. पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला. बघा, लक्षात घ्या, परमेश्वर सामर्थ्य आम्हाला देतो, अभिषेक आम्हाला देतो. अभिषेक दिल्यानंतर, सामर्थ्य दिल्यानंतर, आशीर्वाद दिल्यानंतर, 100% आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही काय करतो, तेच आशीर्वाद घेतो आणि परमेश्वराच्या विरोधामध्ये बंड करायला लागतो. बायबलमध्ये कधीही कुठेही तुम्ही वाचा, त्यामध्ये तुम्हाला समजेल की ज्या वेळेला परमेश्वरांनी त्याच्या लेकरांना आशीर्वादित केलं, त्यावेळेला त्यांनी ते आशीर्वाद घेऊन त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी उज्जियाने काय केलं, सामर्थ्य वाढल्यानं तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. ते काम त्याचं नव्हतं, पण याचकाचं होतं. कधी कधी याचकाचं काम आम्ही करतो, याजक त्या ठिकाणी दुसऱ्यांचं काम जे आहे ते स्वतः करायला लागतात. शौलांनी तेच केलं, याचकाचं जे काम आहे तेच त्यांनी केलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी अभिषेक गमावून बसला. खोटं बोलण्याने पण त्या ठिकाणी अभिषेक निघून जातो बरं का, अन्य सफेदाचं. मी आता काही जास्ती काही सांगणार नाही, परंतु आता महत्वाच्या विषयाकडे आपण चाललो. अलीशा एलियापेक्षा अत्यंत मोठा. कोणाला वर घेण्यात आलं, एलियाला. मग एलियाला वर घेण्यात आलं आणि अलीशाला खाली सोडलं. म्हणजे कोण महत्वाचं, कोण आहे, एलिया ना. एलियाला घेतलं ना परमेश्वराने, नाही तर मग अलीशाला घेतलं असतं, अलीशाला घेतलं असतं. ओके, दोघांमध्ये भेदभाव आहेत, ते भेदभाव लक्षात ठेवा तुम्ही, कारण ते उपयोगी येणार आहेत. आता अलीशाने एलियापेक्षा अधिक चमत्कार केले, हो की नाही. म्हणून आम्ही म्हणतो त्याच्यावरती अधिक त्या ठिकाणी दुप्पट अभिषेक होता. आणि तो दुप्पट अभिषेक आम्ही गाण्यामध्ये पण म्हणून दाखवतो, म्हणतो आम्ही. म्हणून तो जास्ती अभिषेक होता का, नाही. नाही, आता आम्ही सिद्ध करणार आहे. पावलाने पेत्राने जे चमत्कार केले, येशूपेक्षाही जास्ती महत्वाचे चमत्कार केले. काय मिनिस्ट्री, हँकरचीफ मिनिस्ट्री आणि त्या ठिकाणी शॅडो मिनिस्ट्री. त्यामुळे ते येशू ख्रिस्तापेक्षा मोठे झाले का, नाही. नाही हो. येशू ख्रिस्ताने त्यांचा द्वेष केला का, मिनिस्ट्रीमधनं काढलं का, इन्सल्ट केला का, काढून टाकलं त्यांना चर्चमधनं, नाही. त्याला अभिमान वाटला, बघा माझे लोक आहेत कसे करतात. याचा अर्थ त्या ठिकाणी पाऊल आणि त्या ठिकाणी पेत्रावरती डबल अनॉइंटिंग नव्हतं. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 26 वचन, हळूहळू मी तुम्हाला तिकडे नेत आहे, हे लक्षात घ्या. अगोदर, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. हे वचन आहे. काय करा, तुम्ही रागवा. रागवायला परवानगी दिली आहे. काही ठिकाणी रागवणं फार गरजेचं आहे, रागवा, परंतु त्या ठिकाणी पाप करू नका. आणि तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. सूर्य मावळतो बरं का, सूर्य मावळतो. आम्हाला राग आला की सूर्य मावळतो. एकदा राग आला की बाहेर जा, अगदी 12च्या उन्हामध्ये वर बघा, त्या ठिकाणी तो मावळलेला असतो. बघा तुम्ही, दिसत नाही तुम्हाला, इतकं राग तुम्हाला आलेला असतो, अंधारी येत असते तुमच्या डोळ्यांना, कळलं का. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, सूर्य मावळू नये. बर, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 20 वचन ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. आम्हाला कोणाचं नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे हो, देवाचं महत्व, देवाचं नीतिमत्व कोणामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये. नीतिमत्व म्हणजे काय, फार मोठा विषय आहे. बायबल स्टडीमध्ये मी तुम्हाला शिकवेन नीतिमत्व काय. व्हॉट इज रायचियसनेस, व्हॉट इज रायचियसनेस. रायचियसनेस इज नथिंग बट इट इज द कॅरेक्टर ऑफ गॉड. त्याची कार्य करण्याची पद्धती.
उदाहरणार्थ, तो आमच्यावरील प्रीती करण्याचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मरण पावला. हे त्याचं नीतिमत्व आहे. आम्ही पापी आहे, आम्ही टाकाऊ आहे, आम्ही नीच आहोत, आमच्यामध्ये काहीही नाही, तरी देखील आमच्यावरती त्यांनी प्रीती केली. हे त्याचं काय आहे? नीतिमत्व आहे. हे त्याचं नीतिमत्व आहे आणि ते नीतिमत्व त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. परंतु माणूस जर त्या ठिकाणी रागावला तर त्याच्या रागाने त्या ठिकाणी काय होतं? नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. ते नीतिमत्व त्याच्यामधून निघून जातं आणि ते नीतिमत्व निघून गेल्या कारणाने तो अभिषेक त्या ठिकाणी निघून जातो आणि त्या ठिकाणी ते अभिषेकाचं कार्य होत नाही. आम्ही आहोत, जे करतो ते करतो. जे सामर्थ्य आम्हाला प्राप्त झाले ते कशामुळे प्राप्त झाले? जे आमच्यामध्ये अभिषेक आहे, पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा असतो, परंतु त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य होत नाही, तो अभिषेक कार्य होत नाही, ह्या गोष्टींमुळे कार्य होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी सर्व आम्ही काय करायला पाहिजे? वंचित करायला पाहिजे. परमेश्वराचं वचन आहे की तुमचा प्रकाश इतका मोठा प्रकाशित होऊ दे की लोक त्या ठिकाणी ते प्रकाश बघतील आणि ते परमेश्वराचा गौरव करतील. जे आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो तेच आशीर्वाद घेऊन आपण परमेश्वराविरुद्ध बंड करायला लागतो व त्याच्या विरोधामध्ये जातो. प्रॉमिस लँडमध्ये दिलं, कनान देशामध्ये, जे दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये तो घेऊन चाललेला आहे. परंतु वारंवार त्यांनी त्यांची परीक्षा घेतली, वारंवार त्याच्या विरोधामध्ये गेले, वारंवार ते पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये गेले. पवित्र आत्मा त्यांच्या विरोधामध्ये गेला आणि त्यांचा शत्रू बनला आणि त्यांच्यासोबत तो त्या ठिकाणी लढाई करू लागला. परवडेल का आम्हाला? पवित्र आत्म्याने आमच्यासोबत लढाई करणं परवडेल का? कधीही अशी वेळ येऊ देऊ नका. त्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्या विरोधामध्ये जातो आणि त्या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये येऊन त्या ठिकाणी बंड करायला लागतो. फार कठीण होतं त्या ठिकाणी. काहीच होत नाही असं करू नका. उलट जे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत त्या आशीर्वादामुळे आम्ही नम्र होऊन परमेश्वराचे आभार आम्ही मानले पाहिजे व त्याचं सदैव गौरव केलं पाहिजे. अलीशा परमेश्वर मूळ इस्रायलाचा मुख्य संदेष्टा झाला होता, बरोबर आहे. अलीशा जेव्हा एलिया चालला होता त्या ठिकाणी तो एलियाकडे मागतो, त्या ठिकाणी मला तुझ्या आत्म्याचा डबल अभिषेक नाही, दुप्पट. म्हणजे त्या ठिकाणी मी सांगितलं, त्या ठिकाणी एक स्त्री आहे आणि एक आवडती आहे, एक नावडती स्त्री आहे. एका माणसाला दोन बायका आहेत, एक आवडती एक नावडती. पण तू जी नावडती आहे तिचा जो मुलगा आहे तिला 5 मुलगे आहेत, जी आवडती आहे तिला 5 मुलगे आहेत आणि जी नावडती आहे तिचा जो मुलगा आहे तो ज्येष्ठ पुत्र, तो प्रथम जन्मलेला आहे. म्हणून त्याला प्रथम जन्मलेला त्याला अधिकार देण्यासाठी त्याला 10 मुलगे आहेत. म्हणून तो काय करतो? आपल्या प्रॉपर्टीचे त्या ठिकाणी किती 11 वाटे करतो आणि त्यामध्ये जो पहिला प्रथम जन्मलेला आहे, जो नावडतीचा आहे, त्याला तो 2 हिस्से देतो. आपण ते शास्त्रभाग वाचलेला आहे. 2 हिस्से देतो म्हणजे त्या ठिकाणी तो आवडती आणि नावडतीला दोघांनाही त्या ठिकाणी उद्देशून तो त्या ठिकाणी सांगतो की हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी समजा मेलो, मी जर असं मला काय जर झालं तर हा मुलगा त्या ठिकाणी माझा कारभारी असेल आणि त्या ठिकाणी सर्व घरातला कारभार तो बघेल. त्या ठिकाणी ते आहे. डबल अभिषेक नाही, त्या ठिकाणी डबल आत्म्याचा वाटा दे. म्हणजे तो म्हणत होता की एलिया तू गेल्यानंतर त्या ठिकाणी हित संदेष्टा नाही आहे, मुख्य संदेष्टा नाही आहे, त्यामुळे मला आता मुख्य संदेष्टा व्हायचं. त्यामुळे तुझ्यावरती त्या ठिकाणी आत्मा आहे, तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला दे. म्हणजे मला तू ह्या ठिकाणी इन्चार्ज म्हणून मला तू म्हणू. 2 राज्ये 2:23 मध्ये वचन आहे. तो अलीशा तेथून वरती बेथेलकडे चालला. तो वाट चढून जात असताना नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करू लागले व थट्टा करून म्हणाले. अलीशा तेथून वरती बेथेलकडे चालला. तो वाट चढून जात असताना नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या. काय म्हणाली? म्हणजे काय? अरे डोक्यावरती केस नसलेला. बरोबर आहे की नाही? का चुकीचं आहे?
बरोबर आहे. त्याला केस होती का डोक्यावरती? शास्त्र सांगता नाही. मग हे पोरं काय म्हणाली त्याला? टाकल्या म्हणली, म्हणजे डोक्यावरती केस नसलेला. मग ते बरोबर बोलली का खोटं बोलली? जे योग्य होतं ते बोलली ना. मग जे योग्य बोललेलं आहे ते आम्हाला बोलल्यानंतर आम्हाला राग काय येतो? त्याला टाकला म्हणलं तर टाकलाच आहे तो. मग त्याला राग कशाला यायला पाहिजे? केस नाही आहे त्याच्या डोक्यावरती. जर कोणी तुला बोललं तर डोक्याला केस लावून ये, हो की नाही? सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. विग लाव. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आम्हाला बोलल्यानंतर आम्हाला राग का येतो? ख्रिस्ती माणसाला जी वस्तुस्थिती असताना जे काही कोणी सांगतं त्या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल राग येता का म्हणा? बिलकुल राग येतं म्हणा. त्याने इट इज द इन्सल्ट ऑफ गॉड. अलिशाला राग आलेला आहे आणि त्या रागामध्ये त्यांनी काय केलं? अरे टकल्यावर जा. तो टकला होता, वस्तुस्थिती होती ती. 2 राजे 2:24 मध्ये त्यांनी मागे वळून त्याच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन पित्याकडे त्यांना शाप दिला. काय केलं त्यांनी? 2 राजे 2:24 मध्ये अलिशाने काय केलं? कसा शाप दिला? कसा शाप दिला? विशेष प्रकार आहे त्या ठिकाणी शाप देण्यासाठी. मागे वळून आणि परमेश्वराचं नाव घेऊन. परमेश्वराचं नाव आम्ही कशासाठी घेतो? प्रार्थनेसाठी घेतो. आणि हा अलिशा ज्यांनी दुप्पट चमत्कार केले, जो त्या ठिकाणी इस्रायल मधला मुख्य त्या ठिकाणी प्रॉफिट आहे, त्याला इन्चार्ज बनवलेला आहे, आणि हा काय करतो? परमेश्वराचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांना शाप देतो. काय करायला पाहिजे होतं त्यांनी? शाप द्यायला पाहिजे होतं. किती जण होते? 48 यंग पोरे होती. आज आमच्या चर्चमध्ये एवढे नवजवान आहेत काय? किती जण आहेत? किती यूथ आहेत या ठिकाणी? हाऊ मेनी यूथ पीपल आर देअर? हाऊ मेनी यंग बॉयज अँड गर्ल्स आर देअर? कॅन यू नेम देम? नंबर इट. मला तर वाटतं 10च्या पेक्षाही आत असतील. यूथ पाहिजेत, यंग जनरेशन पाहिजे. स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? स्वर्गाचं राज्य कोणी आहे? कोणाचं आहे? परमेश्वराने काय सांगितलं? स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? लहान मुलांचं आहे. त्यांना मजकडे येऊ द्या. त्यांना तुम्ही त्या ठिकाणी अडवू नका. स्वर्गाचं राज्य त्यांच्याकडे आहे. हो, स्वर्गाचं राज्य त्याच्यामुळे ते लहान लेकरं आम्ही वाढवायला पाहिजे का नको? यंग जनरेशन आम्ही वाढवायला पाहिजे आम्ही. आणि ह्या ठिकाणी ह्या माणसाने काय केलं? परमेश्वराचा माणूस आहे आणि त्यांनी काय केलं? त्यांनी परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. परमेश्वराचं नाव घेऊन शाप देतो. कोण आहे? मग शहाणा का मूर्ख तो? शहाणा का मूर्ख तो? काय त्या ठिकाणी म्हणले? आत्मे जिंकणे काय आहे? द वन हू विन्स सोल्स इज वाईज. जो त्या ठिकाणी आत्मे जिंकतो तो कोण आहे? तो शहाणा आहे. ह्या ठिकाणी ह्या माणसानं जो पवित्र त्या ठिकाणी परमेश्वराचा हा प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिटनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाने त्यांनी शाप मागून घेतला आणि तो शाप त्यांच्यावरती आला. 2 अस्वली त्या ठिकाणी आल्या. त्यांनी फडशा पाडून त्यांना सर्वांना खलास करून टाकलं. असं नवीन करारामध्ये कुठं झालंय आहे का? नाही. मी विचारलंच नसेल. झालं का? नवीन करारामध्ये कुठं झालं? उत्तरं द्यायची बाबा, उत्तरं द्यायची. हे अशीच गोष्ट झालेली आहे. शेवटचे कोणी कधी त्या ठिकाणी थोडं शफलिंग पण करत जा. पाठीमध्ये जे पुढे येत जा जरा, म्हणजे मला त्या ठिकाणी बघता येतील तुम्हाला, तुमचे चेहरे बघता येतील. मला तुमचे चेहरे दिसत नाही. कशामध्ये बघतो मी? देहामध्ये बघत नाही, मी आत्म्यामध्ये बघत असतो. काय झालं त्या ठिकाणी? येशू ख्रिस्तानी कोणाला पाठवलं होतं? याकोबाला आणि योहानाला पाठवलं होतं. कुठं पाठवलं होतं? शम्रोन गावामध्ये पाठवलं होतं. शम्रोन गावामध्ये त्यांना येऊ दिलं का? येऊ दिलं नाही त्यांना. येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी ते बाहेरच उभारलेले आहेत. का? आम्हाला येऊ दिलं नाही म्हणले. का? तो उलट सुलट काय तर बोलले असतील. सवयच आहे नेहमी उलट सुलट काय तर बोलायचे.
दादागिरी करायची, प्रौढपणा दाखवायचा, बेशिस्तीने वागायचं. आणि त्याप्रमाणे मग येशू ख्रिस्त लिहून म्हणतात, सांगतो मला आम्ही अग्नी आणायचं का, स्वर्गातून आम्ही अग्नी पाडून सर्वांना भस्म करून टाकतो. त्यासाठी ठेवले ते शम्रोनी गाव. त्यावेळेला त्यांनी त्याला आवरलेलं आहे, सावरलेलं आहे दोघांना. नाही म्हणलं तसं नाही. आणि ज्या वेळेला तो चालला होता त्यावेळेला त्या ठिकाणी पुन्हा एक वार तो चालला आहे आणि सर्वांना 12 शिष्याने घेऊन त्या ठिकाणी तो शम्रोन गावावरून गेला. आणि त्या ठिकाणी ती शम्रोनी स्त्री त्या ठिकाणी आलेली आहे आणि तिची त्याने तहान बागवली आणि तिच्या करवी त्यांनी संपूर्ण शम्रोनी गावाला त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये त्यांनी जिंकलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते सर्वजण आले, म्हणतात तू सांगितलंस. ती चांगल्या कॅरेक्टरची बाई होती का? नाही, पण तिची सुवार्थ किती सुंदर सांगितली. या जे काही माझ्या जीवनामध्ये पूर्वी जे काही झालेलं आहे ते त्या येशू ख्रिस्ताने सांगितलं. पहा, तो येशू ख्रिस्त, तो मसीहा आहे, तुम्ही या आणि त्याला बघा. आणि त्याला त्यांनी येऊन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तू सांगितलंच म्हणून आम्ही विश्वास केला, परंतु आता आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आता आम्हाला तुला सांगायची काही आवश्यकता नाही. ते म्हणतात, येशू ख्रिस्ता आता येऊन आमच्याकडे 2 दिवस राहा ना. तो गेला त्यांच्याकडे राहायला. संपूर्ण शम्रोनी गाव त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्यामध्ये ते आलेलं आहे. किती जण असतील लोक, किती जण असतील. जिंकले त्यांनी संपूर्ण शम्रोनी गाव. त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराच्या राज्यामध्ये येशू ख्रिस्ताने जिंकलं. तेच त्याचे 2 शिष्य काय करायला चालले होते, त्यांना भस्म करायला चालले होते. अशा रीतीने ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, अलिशाने काय केलं, त्या ठिकाणी अनॉइंटिंग होतं. त्या अनॉइंटिंगचं त्यांनी काय उपयोग करायला पाहिजे होता. त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी क्षमा केली असती आणि त्यानंतर त्यांना जीवन दिलं असतं, नवीन जीवन, आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्यामध्ये त्यांना आणलं असतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही. काय झालेलं आहे, तो ह्या ठिकाणी असं केल्यामुळं अनॉइंटिंग गमावून बसला. सांगतो आता मी पुढं काय करायचं. साधारण विषय नाही इथे. किती जण मेले? 42. सर्व गेले. आज कुठे आहेत ते? परमेश्वराच्या राज्यामध्ये पाहिजे होते ना. मग कोणामुळे गेले ते? क्षमा होती ना. येशू ख्रिस्तांनी जशी क्षमा केली तशी क्षमा करा. येशू ख्रिस्तांनी जशी प्रीती केली तशी प्रीती करा. येशू ख्रिस्तांनी जसं त्या ठिकाणी काय केलं, दया केली तशी दया करा. हे 3 गोष्टी सांगितलेल्या. ह्या 3 गोष्टी आम्ही करत नाही. लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगेन, ह्या गोष्टी आम्ही करत नाही. पुन्हा पुन्हा मी सांगेन, ह्या गोष्टी आम्ही करत नाही. परमेश्वराची तीच इच्छा आहे की आम्ही त्या गोष्टी कराव्यात. आणि त्या माणसाने ती केल्याने त्यांनी त्याला क्षमा केल्याने माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही, हे वचन आहे. यामुळे काय झालं, अभिषेक गमावून बसला. 2 राजे 13-14 हे अत्यंत मार्किंग करून ठेवा. हे मार्किंग करून ठेवा. 2 राजे 13-14. ज्या दुखण्याने अलिशा मरणार होता ते त्याला आता लागले. काय सांगितलेलं बघा, परमेश्वराचं वचन बघा. ज्या दुखण्याने अलिशा मरणार होता, मरणार आहे आता. कशामुळे मरणार आहे? आजारामुळं. ज्या आजारामुळे तो मरणार आहे ते आजार कोणाला झालेला? अलिशाला झालेला आहे. कोण आहे तो? चीफ प्रॉफिट आहे. कुठला आहे? कुठला आहे? इस्रायलमधला चीफ प्रॉफिट आहे. एलिया नंतरचा तो प्रॉफिट आहे. त्यांनी मागून घेतलं, मला दुप्पट त्या ठिकाणी तुझ्या आत्म्याचा वाटा दे, आणि त्याला दुप्पट आत्म्याचा वाटा दिलाय. म्हणजे त्याला काय दिलाय? डबल अभिषेक नाही, त्याला इन्चार्ज बनवलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्यांनी इन्चार्ज म्हणण्याने कसं वागायला पाहिजे, अभिषेक कसं सांभाळून ठेवायला पाहिजे, कसं त्या ठिकाणी लेकरांचा त्या ठिकाणी आदर करायला पाहिजे. लेकरं हे परमेश्वराच्या राज्यातील त्या ठिकाणी दिलेले दान आहे. ते त्यांचा आदर आम्ही कसा केला पाहिजे, आदर केला नाही. 42 मुलं त्या ठिकाणी गेलेली आहेत. आणि ह्या ठिकाणी 2 राजे 13-14 मध्ये ज्या दुखण्याने अलिशा मरणार होता ते त्याला आता लागले. तेव्हा इस्रायलाचा राजा योवेशासकडे गेला. तो अणून त्याची मुख पाहून रडू लागला. बरं जाऊ दे, तिकडे नाही. 2 राजे 13-20. कोणाला आजार झालेला आहे? जो मुख्य याजक आहे, जो मुख्य प्रॉफिट आहे, ज्याच्यावरती अभिषेक आहे, ज्यांनी
दुप्पट त्या ठिकाणी चमत्कार केलेले आहेत असा तो मनुष्य आहे. आणि त्याला काय झालेलं आहे, त्या ठिकाणी त्याला तो आजार झालेला आहे. आणि ह्यानंतर 2 राज्य 13-20 मध्ये ह्यानंतर अलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्याला मूठमाती दिली. मग नव्या वर्षाच्या आरंभी मोबाबी टोळ्यांनी देशावरती स्वारी केली. मेला तो. इलियाला कुठे घेतल्यात आलं, स्वर्गात घेण्यात आला. अलिशा त्याच्यापेक्षा डबल चमत्कार केलेले, तो आजारानं. मग त्याच्यामध्ये डबल ऑनएंटिंग असं तुम्ही म्हणता ना, डबल ऑनएंटिंग होतं त्याच्यामध्ये. मग तो का जिवंत राहू शकला नाही हो? हा, सांगा ना मला. डबल ऑनएंटिंग असणाऱ्या माणसाला, परमेश्वराच्या माणसाला, परमेश्वराच्या सेवकाला, परमेश्वराचा याजकाला असा राग येतो का? झणझणीत राग एकदम. हा, मिरची खाल्ल्यासारखा राग येतो. तो परमेश्वर त्या ठिकाणी इर्माय 3:15 वाचा बरोबर. इर्माय 3:15. इर्माया 3:15. मी तुम्हास मनासारखे मेंढपाळ देईन. थांबा 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 थांबा. कोणाच्या मनासारखे हो? परमेश्वराच्या. मेंढपाळ कोणाप्रमाणे असले पाहिजेत? आमच्या मनासारखे नाही. परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मेंढपाळ आहेत का हे आम्ही तपासायला पाहिजे, तपासलं पाहिजे. हे दिलेले आहे त्या ठिकाणी. हा, पुढे. मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान आणि अक्कल. ज्ञान आणि अक्कल हे शिकवतील. ज्ञान आणि अक्कल हे कोण शिकवेल? माझ्या मनासारखे दिलेले याजक तुम्हाला ज्ञान व अक्कल हे शिकवतील. आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. बर. हां 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 बर, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय, माझ्या इच्छेनुसार मी तुम्हाला काय देईन? याजक देईन. ओके. हां, जफन्या किती जणांना माहिती आहे? जफन्या, हग्गय, जफन्या, मलाकी हे 3 आहेत पाठीमागचे. जफन्या 3, 3रा अध्याय. जफन्या 3 लवकर. जफन्या 3 आणि 4थं वचन. हा, काय संदेश हे कसे आहेत? तुमच्या चर्च मधले बडाईखोर आहेत. बडाईखोर. हा, विश्वासघातकी आहेत. थांबा हो. आपलं गाडी म्हणजे पॅसेंजर पेक्षा त्या ठिकाणी बारशी लाईट, हळूहळू ढक्कल गाडी. जास्ती लोड पडला की बंद पडते गाडी, परत स्टार्टर देऊन स्टार्ट करावी लागते. अशी गाडी आपल्याला पाहिजे. हां, मी त्याच्यामध्ये विश्वास ठेवत नाही. शैतानाचं कार्य आहे पाट्ट दिशी बोलायचं, त्या ठिकाणी डोक्यामध्ये शिरू नाही. मी तसं नाही करत. हां, काय तिचे संदेश ते बडाईखोर. बडाईखोर नसू नये. बडाईखोर, विश्वासघातकी. विश्वासघातकी म्हणजे ज्या मेंढरांनी त्या याजकावरती विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वासघात करायचा. असे नसता का मग याजक? हां, पुढे. तिचे याजक पवित्र स्थान भ्रष्ट करतात. पवित्र स्थान भ्रष्ट करतात. जो त्या ठिकाणी ह्या याजक ह्या ठिकाणी पवित्र स्थानाचं त्या ठिकाणी भ्रष्टता करतो त्यांनी या पुलपिटवरती ह्या ठिकाणी येऊ पण नाही. हे स्थान भ्रष्ट झालं म्हणजे ह्या ठिकाणी असलेले सर्व मंडळी पण भ्रष्ट होते. लक्षात घ्या. आंबे खाल्लेत का? ह्या सीझनमध्ये आंबे खाल्लेत का? पेटी आणून खाल्ले का? भरपूर खाल्ले. मग त्या ठिकाणी 18 किंवा 12 किंवा 16 आंब्याची पेटी काढल्यानंतर किती आंबे सडके होते हो? होते का? असतात. त्याच्यामुळे सर्व सडतात.
एखादा भ्रष्ट जर असला, एखादा विश्वासघातकी जर असला, त्या ठिकाणी संपूर्ण चर्च त्या ठिकाणी विश्वासघातकाने आणि भ्रष्ट होतं. या ठिकाणी जफन्या 3:4 मध्ये ते दिलेलं आहे. अजून पुढे काय राहिले का? पवित्र स्थान भ्रष्ट करतात, अतिक्रमण करतात. अतिक्रमण आजकाल बघता ना टीव्हीवरती, सर्व अतिक्रमण ज्या बिल्डिंग्स आहेत त्या पाडालेले आहेत. सर्व अतिक्रमण हे अतिक्रमण तिथं करत नाही, वचनाचं अतिक्रमण करतात. वचनाप्रमाणे त्या ठिकाणी चालतात नाही, वचनामध्ये आपलं घालतात त्या ठिकाणी आणि त्याच्यावरती ते अतिक्रमण करून त्याप्रमाणे ते करायला लागतात. सर्व काय ठीक आहे त्यांच्याप्रमाणे, जाऊ दे तिकडे जाऊ दे, आपल्याला काय त्याच्याबद्दल कळायचं नाही. अभिषेक त्याच्यामुळं जातो. अभिषेक ह्या गोष्टींमुळं त्या ठिकाणी भ्रष्ट होतो, त्या ठिकाणी जातो. अभिषेक कार्य करत नाही हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. 2 राजे 13:21 मध्ये महत्वाचं वचन आहे. 2 राजे 13:21 मध्ये, तेव्हा लोक एका मनुष्याला मूठ माती देत असताना त्यांच्या नजरेला एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलिशाच्या कबरीत टाकले. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय आहे? टेकडी आहे, टेकडी. आणि त्या टेकडीवरती त्या ठिकाणी प्रेत क्रिया झालेली आहे. पुष्कळ प्रेत त्या ठिकाणी गाडलेले आहेत आणि त्याप्रमाणे अलिशाचं पण प्रेत त्या ठिकाणी त्या टेकडीवरती त्या ठिकाणी नुसतंच वरवर त्या ठिकाणी खड्डा करून त्याच्यामध्ये ते गाडलेलं आहे. आणि त्यामुळं हे जेव्हा त्या ठिकाणी त्या माणसाला घेऊन जातात प्रेतक्रिया करण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी एक टोळी येते, चोरांची टोळी. आणि त्या चोरांच्या टोळीला बघून हे त्या ठिकाणी हे जे प्रेतक्रिया करायला आलेले असतात ते त्या ठिकाणी घाबरून ते पळतात. आणि ते पळत असताना ते काय करतात? ते प्रेताला ते काय करतात? त्या ठिकाणी ते फेकून देतात. ते प्रेत गळगळत 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 येऊन कोणाला लागतं? त्या ठिकाणी अलिशाला जिथं पुरलेलं आहे त्याचं एक हाड बाहेर आलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? तेव्हा अलिशाच्या अस्थिंना स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायावरती उभा राहिला. कशामुळं तो उभा राहिला हो? तो मेलेला होता ना, त्याला पुराला घेऊन आले होते ना. मग हे घाबरून त्या ठिकाणी त्या प्रेताला टाकलं. ते प्रेत त्या ठिकाणी गेलं गळगळ. त्या अलिशाच्या ते हाड जे बाहेर होतं त्याच्या प्रेतामधलं, त्याच्या प्रेतात त्या ठिकाणी त्या हाडाला ते लागलं आणि ते हाडाला स्पर्श होताच त्या ठिकाणी तो जो मेलेला मनुष्य आहे तो जिवंत झाला. तो उठून पळू लागला. कशामुळे झाले? अभिषेकामुळे. बरोबर आहे. कोणामध्ये होता अभिषेक? अलिशामध्ये. कोणामध्ये? अलिशाच्या हाडांमध्ये. मग त्या अलिशाच्या हाडांमध्ये असलेला जो अभिषेक आहे, हा जो मुख्य प्रॉफिट आहे अलिशा, मग त्याच्या जीवनामध्ये तो का उपयोगी ठरला नाही? डिड यू अंडरस्टँड? का उपयोगी ठरला नाही तो? असं रागीटपणा करायचं, असं शाप देत बसायचा. शाप देत होता. कोण आहे? देवाचा माणूस आहे. कोण आहे? लोक मला सांगा, ओ काय पास्टर तुम्हाला काहीच माहिती नाही. एलियापेक्षा अलिशाने डबल त्या ठिकाणी केले म्हणून त्याला डबल अनॉइंटिंग आहे. मी म्हणलं असं ठीक आहे, एक दिवस येतो तुमच्या चर्चमध्ये आणि प्रीच करतो आणि सांगतो तुम्हाला काय ते. डबल अनॉइंटिंग तसं नाही, त्याच्यापेक्षाही प्रखर आणि मुख्य अभिषेक तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. तो तुम्ही उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा. ह्या खोट्या शिकवणी ज्या आहेत ह्या खोट्या शिकवणीच्या मध्ये तुम्ही गुंतून जाऊ नका. त्या ठिकाणी जे काय आहे त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. तर अभिषेक त्याच्या जीवनामध्ये असून सुद्धा त्याला उपयोग पडला नाही. तो त्या ठिकाणी आजाराने तो मेला. परंतु तो अभिषेक त्याच्यामध्ये असताना, तो अभिषेक त्याच्या हाडामध्ये होता, तो दुसऱ्याला त्या ठिकाणी उपयोगी पडला. म्हणजे मला काय म्हणायचंय, त्या ठिकाणी किती जरी प्रेतक्रिया त्या ठिकाणी त्या दिवशी झाली असती, सर्वांनी ते घेऊन आले असते, त्यांना कळालं त्या ठिकाणी अलिशाच्या हाडाला ते लागल्यानंतर त्या ठिकाणी आपल्यावर किंवा ते एक हाड घेऊन गेले असते आणि सर्वांना त्या ठिकाणी लावत बसले असते आणि त्या ठिकाणी जिवंत करून घेतले असते. त्या ठिकाणी काय ते अनॉइंटिंग आहे. अनॉइंटिंग काय काय रोमकरास 15:4. कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या. आलं का लक्षात? म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणाऱ्या उत्तेजनानं आशा धरावी. योग्य ते वचन आहे त्याप्रमाणे योग्य वचन त्या ठिकाणी वाचून त्याप्रमाणे ते आपण आपल्या जीवनामध्ये उपयोगी करून घ्यायला पाहिजे.
कोणी पण काय सांगतो, आजकाल प्रथाच झाली, कोण पण कोणाला डॉक्टर म्हणतं, कोण पण कोणाला पास्टर म्हणतं, काय पण चाललेलं आहे आजकाल काही पण चाललेलं, कोण पण घेतं, काय पण करतं, काही पण प्रीच करतं. वचनाचा कोणाचाच आधार नाही त्या ठिकाणी. मी स्पष्ट सांगतो, मी सांगतो म्हणून मी म्हणत नाही, सत्य गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कारण मला माहिती आहे, जर मी तुम्हाला सत्य गोष्टी सांगितल्या नाही तर त्या ठिकाणी तुमच्यावरती जे काय ओढवणार आहे त्याचा शाप माझ्यावरती येणार आहे आणि दंडाज्ञा मला होणार आहे. त्या दंडाज्ञा मला होणार नाही त्याची काळजी मी प्रत्येक वेळेला मी ती घेतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला सत्य मी प्रगट करतो आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला खोटं कधीच सांगणार नाही. 2 तिमोथी 3:16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिलेला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. काय आहे? बर, समजलं का? डबल अनॉइंटिंग नाही, सिंगल अनॉइंटिंगच आहे. ते अनॉइंटिंग येशू ख्रिस्ताचं तेच अनॉइंटिंग आम्हाला आहे, बरं का? अनॉइंटिंग कशामुळे जातं? देवाचा एवढा मोठा सेवक होता, परंतु त्या ठिकाणी ते अनॉइंटिंग तो गमावून बसलेला आहे आणि शेवटी तो मेलेला आहे. गेल्या वेळी मी तुम्हाला काही सांगितलं होतं का? प्रॉमिस केलं होतं काही? हे बरं लक्षात राहतं. साक्ष, मला वाटलं सर्वजण विसरले असतील. सर्वजण त्या ठिकाणी साक्षीची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. ओके, ठीक आहे. आज सांगू आपण साक्ष. एक साक्ष झाली इथं, बरोबर आहे. जर चर्च जिवंत जर पाहिजे जर असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक संडेला त्या ठिकाणी उत्तेजन द्या आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी साक्ष सांगण्यास कोणाला तरी तयार करा. माझ्या जीवनामध्ये एवढ्या साक्षी आहेत, माइंड ब्लोईंग साक्षी आहेत, माइंड ब्लोईंग साक्षी आहेत. मी त्या टिपून ठेवल्या, रेकॉर्ड केलेल्या त्या, कळलं का? खऱ्या आहेत, खोट्या नाहीत त्या. त्यापैकी एक साक्ष मी तुम्हाला, एक साक्ष गेल्या वेळी सांगितली. मेलेल्याने जिवंत केलं आम्ही, भूषण नाही ते, परमेश्वराचं गौरव केलं त्या ठिकाणी. ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही पुढे जाऊन त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी करताल, कारण तुमच्यामध्ये ते अनॉइंटिंग आहे. प्रत्येक ह्या ठिकाणी परमेश्वरचं लेकरू आहे, त्याच्यामध्ये तो अभिषेक आहे. समजू नका त्या ठिकाणी काही नाही. त्या ठिकाणी मेलेलं जर असेल त्या ठिकाणी काय सर्वजण काय करतात, मेलेलं कुठं जर गेलं प्रेतक्रियाचंच त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्यानं की नाही, ये इथं आपण त्याला प्रार्थना करू. अरे कुठे घेऊन चालले? अरे ते जीवन झालं ना. आम्ही ते करायचं. आम्ही प्रेतक्रियेची वाट बघायची नाही. प्रेतक्रियेच्या ठिकाणी कशाला जायचं? त्या ठिकाणी त्याला जिवंत करण्यासाठी. आमेन. बरं, ह्या ठिकाणी एक साक्ष सांगतो आणि ही साक्ष सत्य साक्ष आहे. भोसरीला त्या ठिकाणी मी डिस्पेन्सरीमध्ये होतो, भोसरीला ESSमध्ये, आणि त्या ठिकाणी फार विचित्र जागा आहे ती भोसरीची. अत्यंत त्या ठिकाणी पॉलिटिकल, त्या ठिकाणी गुंडे नुसतं मारपीट करणारे, त्यांच्याप्रमाणे करायचं. त्यांच्याप्रमाणे जर केलं नाही तर त्या ठिकाणी ते काय करणार, येतात त्या ठिकाणी ड्रॉमध्ये पैसे ठेव आणि त्या ठिकाणी काहीतरी करायचं, व्हिडिओ आणायचं, शूटिंग करायचं आणि त्याप्रमाणे असं त्या ठिकाणी चालायचं. सर्व एक से बढ़कर एक हुकमी त्या ठिकाणी पॉलिटिकल लीडर्स आणि त्या ठिकाणी सर्व मारामारी करणारे, अशा ठिकाणी आमचा दवाखाना. आणि त्या ठिकाणी आम्ही उससे भी बढ़कर हम, कारण आम्हाला त्या ठिकाणी काय येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हाला फार त्या ठिकाणी आम्हाला विश्वास असायचा. एक दिवशी असंच त्या ठिकाणी 1:30 वाजता बरोबर आम्ही दवाखाना बंद करायचो, दुपारी जेवणाची वेळ 1:30 ते 2:30पर्यंत. आणि त्या ठिकाणी 1:30 वाजता वेळ झाली आणि सर्वांना सांगून ठेवलेलं एकही पेशंट आत घ्यायचं नाही, जेवायची वेळ शटर खाली घ्यायचं, जेवायचं. मी जेवत नसेल, मी त्या ठिकाणी संध्याकाळची मीटिंग असेल त्याच्याबद्दल मी त्या ठिकाणी बायबलवर घेऊन गेलेलो असेल ते वाचत असे, मी अभ्यास ते करत असे. आणि त्यावेळेला एक पेशंट आला आणि त्या ठिकाणी वादविवाद चाललेला आहे. त्या ठिकाणी वादविवाद चालत असताना मी त्याला म्हणलं, मी एक जण माझ्या जवळचा तो क्लास 4 मेढी त्याचं नाव मेढी, त्याला म्हटलं अरे काय चाललंय? नाही बघा ना सर म्हटलं, त्या ठिकाणी सर्व बंद केलं, शटर केलं तर शटर वर करून यायला आला. बरं येऊ दे म्हटलं, काय तो आणि वादविवाद करतो तो. बरं येऊ दे म्हटलं त्याला. तो असा त्या ठिकाणी असं हे करून, असं त्या ठिकाणी असं करून पोलिओ झालेला आहे त्याला, पोलिओ.
चांगला एक 30 वर्षाचा मुलगा इंजिनियर, त्याच्यानंतर आल्यानंतर मला समजलं, आणि तो नाम नोंदवायला आला होता माझ्या दवाखान्यामध्ये भोसरीला, आणि त्या ठिकाणी नाम नोंदवलं. हे म्हणाले आता नाम नोंदवायचं संपलं, आता संध्याकाळी ये. मग तो म्हटला नाही मी लांबून आलेलो. तो त्या ठिकाणी चालत चालत आलेला बिचारा, लांबून आलेला. त्याचं नाव गुलाब, त्याचं नाव गुलाब. तो इंजिनियर होता. त्याची बायको होती, तिचं नाव प्रतिभा. ती काहीतरी त्या ठिकाणी 24-25 वर्षाची असेल, लग्न झालेलं. आणि त्या ठिकाणी ते दोघं आले त्या ठिकाणी आणि म्हणू लागले आम्हाला, अहो म्हटलं पण त्या ठिकाणी यायचं संध्याकाळी यायचं. नाही सर म्हणे, इतका थकलेलो मी, आता मला पोलिओ झालेला आहे, मला चालता येत नाही, तर मला नोंद करून घ्या. नोंद करून घेतलं. दुसऱ्या दिवशी तो आला आणि आम्हाला समजलं की त्या ठिकाणी त्यांना एक लेकरू झालेलं होतं, मुलगी झाली होती, आणि ती मुलगी त्या ठिकाणी वारली होती. त्यामुळे ते अत्यंत त्या ठिकाणी खचले होते, दोघंही खचले होते. आणि त्या ठिकाणी मग मी तपासलं वगैरे सर्व केलं आणि त्या ठिकाणी त्यांना विचारलं काय झालं मुलगी कशामुळे. नाही म्हणे चांगली होती, धष्टफूट होती, त्या ठिकाणी ती मेली. 1 वर्षाची झाली आणि त्या ठिकाणी ती मेली. बरं, मग आता काय पाहिजे, आता आम्हाला नाम नोंदवायचं, कारण हे प्रतिभाला काय आहे, ह्या ठिकाणी तिचं प्लेटलेट काउंट कमी आहे. प्लेटलेट अशा प्रकारच्या पेशी आहेत की त्या पेशी त्या ठिकाणी कमीत कमी तुमच्या पर मायक्रो एम एल जे म्हणतो, त्या पर मायक्रो एम एलमध्ये 1.5 लाख ह्या प्लेटलेटच्या पेशी असणं फार अगत्याचं आहे. 1.5 लाख 1 एम एलमध्ये. मायक्रो एम एल सोडून द्या, 1 एम एल लक्षात ठेवा. आणि हे काउंट जर असलं तर त्या ठिकाणी ते बरोबर राहतं. नाहीतर ते काय होतं त्या ठिकाणी, काय होतं, जर ह्याच्यापेक्षा जर कमी जर त्या ठिकाणी जर संख्या जर असेल प्लेटलेटची, त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी रक्तस्राव होऊ लागतो. आणि त्या ठिकाणी रक्तस्राव होऊन प्लेटलेट त्या काय करतात, कुठलीही जखम झाली तर त्याच्यावरती त्या प्लेटलेट त्या एकत्रित येतात आणि ते रक्त त्या ठिकाणी खपली बनवतं आणि त्या ठिकाणी ते थांबून टाकतं. परंतु हिच्यामध्ये, आणि म्हणून हिला प्रत्येक 5 दिवसाला तिला 2 बाटल्या द्याव्या लागायच्या. आणि त्या ठिकाणी दररोज त्याचे हेच काम, कामाला जात नसेल त्या ठिकाणी. सर बघा ना, माझे मित्र आहेत, तो दररोज दोघांना मला बोलवावं लागतं आणि दररोज त्यांचं रक्त काढायचं आणि मग ह्या प्रतिभाला द्यावं लागतं. तपासलं तर मला समजलं तिला शी इज कॅरिंग प्रेग्नन्सी आहे त्या ठिकाणी. आणि तिला आम्ही पुन्हा एक बार गायनिकॉलॉजिस्टकडे पाठवलं आणि तिला आम्हाला समजलं त्या ठिकाणी तिला ट्विन्स आहेत तिला. आनंदाची गोष्ट, ट्विन्स आहेत. परंतु ह्या ठिकाणी प्लेटलेटला प्रॉब्लेम, दररोज प्लेटलेट द्यावं लागतं. 9 महिने जवळ आले, त्या ठिकाणी कोणीच तिला रजिस्ट्रेशन करून घ्यायला तयार नाही, कारण असे कॉम्प्लिकेटेड केस आहे. प्लेटलेट नाही, प्लेटलेट 1.5 लाखाच्या खाली त्या ठिकाणी तिचं काउंट आहे. प्लेटलेट त्या ठिकाणी 1.5 लाख पण होत नाही, दररोज रक्त द्यावं लागतं त्या ठिकाणी. मग कसं करणार. परंतु ट्विन्स आहेत, ट्विनची वाढ बघितली तर त्या ठिकाणी फार उत्तमरित्या त्या ठिकाणी ट्विनची त्या ठिकाणी तिच्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी चांगली वाढ होत होती. आणि त्या ठिकाणी आता तो दिवस आला की त्या ठिकाणी आता तिला भरती करायची. आमच्या ESSमध्ये त्या ठिकाणी त्यावेळेला काय होतं, 1 आठवडा असतो, त्या आठवड्यामध्ये ESSचे जे पेशंट्स आहेत त्यांना संपूर्ण त्या ठिकाणी त्यांचं चांगलं करायचं, त्यांना आशीर्वादित करायचं, त्यांच्यासाठी स्कीम्स राबवायच्या. मग त्या ठिकाणी मी म्हणलो हे कोण, ही आहे आणि हिला कोणीही त्या ठिकाणी ॲडमिट करून घेत नाही, आता ही अशीच मरणार. 4 डेथ होणार, ते नवरा पण मरणार त्या ठिकाणी, ती बायको पण मरणार, तिच्या ह्याच्यामधले ते 2 लेकरं पण मरणार, 4. मग आता काय करायचं, आता त्या ठिकाणी ॲडमिट कुठं करायचं, कोणीही ॲडमिट करून घ्यायला तयार नाही. आणि तो आठवडा होता, त्या आठवड्यामध्ये मी त्या ठिकाणी काय केलं, मी डायरेक्टली जे मला करायचं नाही, मला करता येत नाही, आणि त्या ठिकाणी मी ESIचे जे कमिशनर आहेत अगदी टॉपला बॉम्बेला, त्यांचा मी नंबर घेतला आणि त्यानंतर मी त्यांच्याशी बोललो. PI बोलला, PIला म्हटलं मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला सरांशी बोला. असं काय, ते मी सांगतो म्हटलं तुला. त्यानं म्हटलं सर 15 वाडा आहे आणि त्या 15 वाड्या आम्हाला ESIचे जे पेशंट आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला चांगलं करायचं, आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सर्क्युलर पाठवलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी ही माझ्याकडे असणारी पेशंट ही त्या ठिकाणी काय आहे, ही त्या ठिकाणी गरोदर आहे, तिच्यामध्ये ट्विन्स आहेत, तिचे प्लेटलेट सारखं त्या ठिकाणी खाली जात आहेत, तिला सारखं प्लेटलेट तिला द्यावं लागतं.
तिची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि 2 दिवसामध्ये ती डिलिव्हरी होणार आहे. कोणीही हॉस्पिटल इथं नाही तिला ॲडमिट करून घेत नाही पुण्यामध्ये. फॅक्सवरती लगेच लेटर आलं. माझ्या भोसरी डिसेंबरसाठी माझ्या नावाने फॅक्सवरती लेटर आलं आणि त्या लेटरमध्ये लिहिलं, हे लेटर घेऊन कुठलाही मोठा दवाखाना जो आहे पुण्यामध्ये तिथं तू जा आणि त्या ठिकाणी तिला ॲडमिट करून घे. त्या ठिकाणी तिला ॲडमिट करण्यात आलं. रात्री जाऊन आम्ही तिला ॲडमिट केलेली आहे. त्या ठिकाणी झालं, ॲडमिट केलं. रात्री आम्ही पहाटे उठून आम्ही प्रार्थना करायचो. मी करायचो, आमच्या घरात सर्वजण प्रार्थना पहाटे करतात. समोर काऊच आहे, त्या काऊचवरती त्या ठिकाणी मी प्रार्थना करत होतो आणि त्या ठिकाणी विनीत घेऊन आला माझ्याकडे. विनीत कोणीतरी घेऊन आला. ते म्हणाल, पप्पा हे बघा गुलाबचा फोन आहे, गुलाबचा फोन आहे. प्रार्थना करत असताना मी तो गुलाबचा फोन घेतला, बघितलं, रडायला लागला. सर प्रतिभाला आणलेलं आहे इथं, आता तिला पहाटेपर्यंत त्या ठिकाणी तिला घेतील, ऑपरेशन टेबलवरती घेतील आणि तिला ऑपरेट करतील, कारण ट्विन्स आहेत. परंतु सर काय मला सुचायला तयार नाही हो सर, काय करायचं आता. म्हणलं काय झालं. नाही म्हणे मला सही करायला लावतात. भलतं असेल तर लिहिलं म्हणे. ती जर त्या ठिकाणी मृत झाली, त्या ठिकाणी तिची जगण्याची शक्यता नाही, ती मरणार. ती मेल्यानंतर तिच्यामधले ते 2 लेकरं मरणार. त्या ठिकाणी असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि मला म्हणतात त्याच्यावरती सही कर. हो म्हटलं असं घेतातच म्हटलं सही, घेतातच सही. पण मी कसं सही करू सर, म्हणे मला करता येत नाही. मी त्याला म्हणलं, गुलाब सही करून टाक. 4:45चा सुमार होता तो, पहाटे 4:45चा सुमार होता आणि त्यावेळेला त्यांनी सही केलं. त्यानंतर आम्ही शांत त्या ठिकाणी, मला तर झोप आलीच नाही, आम्हाला कोणालाही झोप आली नाही. आम्ही त्या ठिकाणी वाट पाहत होतो. 8:30 वाजता फोन आला. त्याच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं, एकदा परत फोन आला. त्या ठिकाणी प्रतिभाचं त्या ठिकाणी ब्लड टेस्टिंग केलेलं आहे, त्या ठिकाणी 1.5 लाख त्या ठिकाणी प्लेटलेट काउंट पाहिजे रक्त थांबण्यासाठी. परंतु ऑपरेशन जर त्या अवस्थेमध्ये जर केलं तर त्या ठिकाणी ब्लिडिंग सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी ब्लिडिंग सुरू झालं तर त्या ठिकाणी तिला काहीच करता नाही, त्या ब्लिडिंगमुळे ती मरेल. आणि त्या ठिकाणी त्यांनी टेस्ट केलं. त्यावेळेला ऑपरेशनच्या अगदी टेस्ट केल्यानंतर त्यांना समजलं प्लेटलेट काउंट 1.5 लाख नसून ती फक्त 800 आहे. 800 म्हणजे ती मरणारच. मला माहीत नव्हतं हे. त्यांनी मला सांगितलं, ओ सर तुम्हाला माहीत का, एक सांगायचं विसरलो, तिचं काउंट फक्त 800 आहे, 1.5 लाख पण नाही. कर सही म्हणलं, कर सही, तू सही कर. सही केली. 8:30ला फोन आला. प्रतिभाची डिलिव्हरी, ऑपरेशन झालं, सुरळीत झालं. 2 त्या ठिकाणी लेकरं आलेले आहेत, एक जेंट्स, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. ब्लिडिंग कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग झालेलं नाही त्या ठिकाणी, ब्लिडिंग बिलकुल झालेलं नाही त्या ठिकाणी. कोण थांबवतं हे ब्लिडिंग, कोण थांबवतं? आमच्या परमेश्वराच्या ह्याच्यामध्ये हे सहाय्य आहे आणि ते आमच्या हातामध्ये अनॉइंटिंग त्यांनी दिलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही धैर्याने म्हणलो, कोणाच्या हिमतीवरती आम्ही म्हणालो, जा कर सही, तू सही कर. सही केली त्यांनी. 2 गाड्या आल्या होत्या. त्यांचं कोटेशन 6 लाख त्यांनी ठेवलं होतं. जर त्या ठिकाणी त्या लेकरांचं, 2 लेकरांचं वजन जर त्या ठिकाणी खाली जर असेल, अत्यंत खाली असेल, त्यांना वाचवण्यासाठी त्यांना स्पेशल हॉस्पिटलमध्ये, इंटेन्सिव्ह केअरमध्ये त्यांना घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी त्यांनी कोटेशन दिलं होतं 5 लाखाचं. 5 लाखाचं. ती गाडी परत तशीच पाठवण्यात आली. आम्हाला ती गाडी नको. परमेश्वराने त्यांचं काळजी घेतली, त्या ठिकाणी घेतली. आज ते झाल्यानंतर लगेच त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. त्या ठिकाणी विनयार्ड चर्चमध्ये त्यांनी येऊन साक्ष दिलेले आहेत. आज ते लेकरं इतके मोठे झालेले आहेत, आम्हाला बघितलं की त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू येतात आमचे. इतके चांगले आहेत. कोणी बरं केलं होतं ना, कोणी. आमच्यामध्ये काही नाही. आम्ही मध्यस्थी झालो फक्त. आमच्यामध्ये काय आहे? आम्ही पापी लोक आहोत, आम्ही पापी आहोत. आम्ही काय, आमच्यामध्ये काही नाही.
त्या दिवसापासून त्याचा विश्वास येशू ख्रिस्तावर एवढा भक्कम झालेला आहे. आणि आज त्यांच्या घरी हाऊस ग्रुप्स होतात, एवढ्या मोठ्या रीतीने त्यांच्या घरामध्ये प्रार्थना होते, त्यांचे लेकरं त्या प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी भाग घेतात आणि ते इतक्या चांगल्या रीतीने विश्वासामध्ये वाढत आहे. जर त्या दिवशी त्याला लाथ मारून बाहेर काढलं असतं, सांगितलं असतं आता वेळ झालेली आहे, आता आम्ही उडत नाही, त्या ठिकाणी तो गेला असता, पुन्हा तो आला नसता माझ्या दवाखान्यामध्ये आणि त्या ठिकाणी ते कधीही वाचले नसते. परंतु परमेश्वराने एवढं मोठं, मी देवा म्हटलं मी एवढं मोठं त्या ठिकाणी चूक केली असते रे त्या दिवशी, परंतु देवाने माझ्याकडे त्यांना आणलं. त्या ठिकाणी मी काही केलं नाही त्यासाठी, परंतु त्या ठिकाणी त्या पहाटे मी प्रार्थना करत असताना परमेश्वराने सांगितलं करू दे, त्याला सही करू दे, आणि त्याने ती सही केली. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने एकही ड्रॉप ब्लिडिंग झाला नाही किंवा तिला ऍडिशनल त्या ठिकाणी रक्ताची बाटली लावावी लागली नाही. लावतात तर त्या ठिकाणी एक प्रोसिजर म्हणून लावतात, ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी ती आवश्यकता नव्हती. आणि त्या ठिकाणी अशा त्या कुटुंबाचं गुलाब आणि त्याची बायको प्रतिभा, आणि त्या ठिकाणी एक लोक गेलं, परंतु परमेश्वराने त्या ठिकाणी दुप्पट त्यांना दिलेलं आहे. ते पण आशीर्वादित करून अभिषेकाच्या द्वारे त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. असं आमचा परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही प्रार्थना करूया आपण. सेवनातीस परमेश्वरांच्या देतो आमच्या त्या सगळ्या आणि तुझ्या भोजनाला आम्ही तुला धन्यवाद देतो. खरं तू आगळा वेगळा देवच प्रभू, आगळा वेगळा देवच. किती चांगला आहेस रे तू, किती चांगला आहेस. हृदय तू ओळखतोस, आम्हाला काही करावं लागलं नाही, आमचं हृदय तू त्या ठिकाणी बघितलंस. किती आम्ही तुझ्यावर अवलंबून होतो, तुझ्यावरती आम्ही सर्व विश्वास आम्ही टाकला. त्या गुलाबला आणि त्याच्या पत्नीला प्रभू पोहोचला आणि त्या दोन्ही लेकरांना तू चांगला आहेस, तू वाईट नाहीस, तू त्या ठिकाणी तू जीवन देतोस, जीवन देण्यासाठी तू आलेला आहेस, बरोबर काय जीवन, आणि ते जीवन तू त्यांना दिलंस आणि त्याच्यासाठी तू आम्हाला पात्र केलेलं आहेस. याबद्दल तुला धन्यवाद देतो. खरं तू किती चांगला आहेस, आमच्यावरती आशीर्वाद पाठवणारा परमेश्वर आहेस. आज या ठिकाणी तुझ्या लेकरांना प्रभू परमेश्वरा, ज्या तुझ्या साक्षीच्या द्वारे प्रभू परमेश्वरांना समजलं की तुझा अनांटिक किती महत्वाचा आहे. तो अनांटिक आमच्यामध्ये आहे, तो अनांटिक आम्ही गमवत नाही, कुठल्या गोष्टींमुळे तो गमावला जातो आणि त्यामुळे त्या अनांटिकचा आम्ही आदर करावा, त्या पवित्र आत्म्याचा आम्ही आदर करावा. आणि त्या ठिकाणी हा जो अनांटिक, जो अभिषेक आम्हाला मुफ्त मिळालेला आहे, तो मुफ्त आम्ही इतरांना आम्ही द्यावा. आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा जे काही आज प्रभू परमेश्वर तुझ्या मित्रांना तू मान्य दिलंस आणि त्यांना प्रकट करून दिलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्यावरती कृपा दृष्टी कर, लहान लेकरांवरती कृपा दृष्टी कर, आमच्यावरती कृपा दृष्टी कर, शिरोजवरती कृपा दृष्टी कर. शिरोजच वाढू दे प्रभू, वाढू दे, ज्ञानाने वाढू दे प्रभू परमेश्वरा, अभिषेकाने वाढू दे प्रभू, त्या ठिकाणी तुझ्या आशीर्वादाने वाढू दे प्रभू परमेश्वरा. आणि त्या ठिकाणी सर्व सोलापुरामध्ये त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर विशेष त्या ठिकाणी प्रभू तुझा अभिषेक आहे ते सर्वांना त्या ठिकाणी समजू दे. आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर लोकांनी या ठिकाणी तुझ्याकडे यावं आणि त्या ठिकाणी आशीर्वादित व्हावं, यासाठी सर्वांना आशीर्वाद दे. त्याच्या सर्वांवरती तो आशीर्वाद पाठव, कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टीची मान आम्हाला तू आशीर्वाद केलीस, याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्त आमचा नाम त्याच्या तो पवित्र गोड नाम म्हणतो म्हणतोय आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दैवी बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या प्रत्येकांवरती, विशेष करून लहान मुलांवरती आतापासून सदा सर्व असू दे. आमेन. गॉड ब्लेस यू.